म्हणजे काही लोक मुद्दाम टाकतात किंवा बैलगाडी शर्यत बंद पडावी असा त्यांचा उद्देश आहे. कसं होतंय, काही संस्था आहेत, काही आहेत, त्या लोकांना ते म्हणजे कुत्रीन मांजरं पाहणारी समाजसेवक आहेत किंवा प्राणीप्रेमी, त्यांना कुत्र्यान मांजरांच्या पुढे जनावर माहित नाहीत, नाही का. आपण मातीशी जोडलेली माणसे, आपल्याला ही जनावर एक सांभाळताना, एक गाय किंवा एक खोंड सांभाळताना काय करावं लागतं, नाही का, हे आपल्या लोकांना माहिती आहे. त्या लोकांना त्याचं काही, आणि त्यांना सोयीसुद्धा पण नाही, आणि ती लोक कधी शर्यतीने बघितलेली पण नसते. आपण काय म्हणतो की खिलारचं दूध कमी आहे, तर माझा आजपर्यंत स्टडी असा की खिलारला आपण 10 ते 12 लिटर पर्यंत दूध देण्यासाठी तयार करू शकतो, आणि तसे रिझल्ट आम्ही घेतलेले. तुम्ही जर पळणाऱ्या बैलाला तुमच्या प्रदर्शनात 1 नंबर आलेल्या बैलाबरोबर कम्पेअर करायला लागला तर ही गोष्ट चुकीची आहे, नाही का. जो काय संघर्ष केला गेला बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडी शर्यत, छकडी असेल किंवा भारतभरातले तुम्ही जल्लीकट्टू असेल, एरुतकट्टू असेल, मरमाडी असेल, ह्या सगळ्या शर्यतींना किंवा बैलांच्या खेळ प्रकाराला सुरू होण्यासाठी जो काय संघर्ष केला तो म्हणजे जगासमोर आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडून, केरळमध्ये जवळजवळ 1 महिनाभर होतो, तर तिथं आम्ही काय स्टडी केला, तर मला जल्लीकट्टू म्हटलं जातं, नाही का, म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त विरोध होतो जल्लीकट्टूला, तर त्याचे आम्हाला जवळजवळ 2,500 वर्षांपूर्वीचे स्ट्रेसेस भेटले, नाही का. म्हणजे ज्यावेळी द्रविडियन आणि आर्य वेगळे, तुमच्या ज्यावेळी गायी संपल्या जातील त्यावेळी तुमचा ना देश राहणार आहे, नाही तुमची संस्कृती राहणार आहे, ना तुमच्या परंपरा राहणार आहे, तुमचं काहीच टिकलं नाही जाणार. त्यामुळं ह्या ज्या आता ड्राफ्ट कॅटल जे आहेत तुमचे, कांगायम असेल, हल्लीकर असेल, अमृतमल असेल, खिल्लार असेल, नाही का, ह्या ज्या गायी आहेत ह्या गायींचा दूध उत्पादन कमी आहे. एकतर तुम्ही ह्याचं दूध उत्पादन वाढवा किंवा मग बैलगाडा शर्यत चालू ठेवा, नाही का. बैलगाडी शर्यतमध्ये तुम्हाला आता बैलगाडी शर्यतीच्या नावाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काही सांभाळली जात आहे. अशा 300+ जाती होत्या, आता फक्त 30 जाती राहिल्या, 30च्या आसपास काहीतरी जाती राहिल्यात, आणि म्हैशीच्या 2 जाती महाराष्ट्रामध्ये. मग इतका मोठा गोवंश जर तुमचा संपत आला तर मग ह्या गायी संपायला किती वेळ लागणार आहे, नाही का. त्यामुळं हे जे काही बेगडी प्राणीप्रेमी वगैरे आहेत ह्यांना एक तर प्रॉपर नॉलेज नसतं, त्यांना काही अक्कल नसते, आणि ह्यातला कोण पण असू दे त्याला मी म्हणजे चॅलेंज देतो की त्यांनी 1-2 गायी सांभाळून दाखवा, मी त्यांना फ्री देतो. मंडळी, जय जवान जय किसान. आपण नेहमी मुलाखती घेत असतो, खिल्लार गोवंश, देशी गोवंश काय आहे हे आपण पटवून सांगत असतो. अनेक शेतकऱ्यांच्या घेतल्यात, अनेक दावणीवरती जाऊन आपण मुलाखती घेतल्यात, परंतु खिल्लार काय आहे, देशी गोवंश काय आहे हे आपण आजपर्यंत टेक्निकली अनुभवलेलं नव्हतं. आपल्या बरोबर आहेत अनिकेत केसरे दादा, यांना जवळपास 10 वर्षापासून खिल्लारवरती अभ्यासक म्हणून काम करतात. तसेच बाहेरच्या देशामध्ये सुद्धा त्यांना या खिल्लार गोवंश किंवा देशी गोवंशावरती ऍडवायझर म्हणून काम करतायत. तर आपल्याला एकदम बहुमूल्य अशी माहिती, गाय आपण म्हणतो नक्की गाय काय आहे, खिल्लार गाय काय आहे, देशी गाय काय आहे, हे आपण रोज म्हणत असतो, परंतु टेक्निकली माहिती कोणाकडे नाही. तर आपल्या बरोबर दादा आहेत, आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर दादा, सर्वात प्रथम नमस्ते. आपला परिचय द्या, आणि नक्की काय खिल्लारवरती आपण काय संशोधन करताय थोडक्यात सांगा. नमस्कार, मी अनिकेत केसरे. मी ऍक्च्युली माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या आजोबांमुळं मला थोडं खिलारमध्ये इंटरेस्ट होत गेला, आणि तसं मग मी ते अभ्यासाला सुरुवात केली, आणि त्याच्यामधून बऱ्याच अशा गोष्टी लक्षात आल्या की आपण देशी गोवंश एक धार्मिक दृष्ट्या किंवा आपला एक भारतीय समाजाचा भावनिकतेचा विषय म्हणून देशी गोवंश आपण बघत असतो. तर हा विषय सोडून देशी गोवंशामध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत ज्या आता सध्या म्हणजे आपल्या सगळ्यांपासून आपल्या सगळ्यांच्या दृष्टीत नाही आहेत, नाही का. तर ह्या गोष्टी जर आपल्या समाजापुढे आल्या तर आपण देशी गोवंश एक गोवंश न म्हणता एक फायद्याची गोष्ट, फार मोठा फायदा त्याच्याकडून आपल्याला आहे, पण फक्त धार्मिकता आणि भावनिकता ह्या गोष्टी सोडून त्याच्याकडनं आपल्याला काही गोष्टी घेता येतात, नाही का. आपण एक जर्सी गाई सांभाळताना, तिचा सांभाळ करताना आपण काय दृष्टीने सांभाळ करतो, तिच्याकडनं आपल्याला काहीतरी उत्पादन भेटते, तिची उत्पादकता हा विषय बघून आपण सांभाळतो. गेल्या काही वर्षांपूर्वी म्हणजे आता जर तुम्ही जत किंवा सांगोला हा भाग बघितला, किंवा इव्हन आमच्या इकडचा जरी भाग बघितला, नद्यांपासून एक 5 किलोमीटर सोडून जास्त अंतरावर असलेल्या क्षेत्रामध्ये गायींचं प्रमाण प्रचंड होतं. देशी गोवंश म्हणजे ही फक्त महाराष्ट्रापुरतीच गोष्ट नाही, तर आता आम्ही भारतभर फिरत असताना ह्या गोष्टी म्हणजे निरीक्षणात येतात की नदींपासून काही अंतरावर तुम्हाला ज्या देशी गोवंश म्हणजे पाणी जिथं कमी आहे तिथं देशी गोवंश बऱ्याच मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे आपला खिलारबद्दल स्पेसिफिक बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण, तर जिथं पाण्याची संख्या कमी आहे तिथं देशी गोवंश फार जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होता. आणि आता जर बघितलं, आता जिथं जिथं पाणी पोहोचलं तिथं याचे पाणी जर्शीने ते रिप्लेस झालेले, देशी गोवंश पूर्ण कमी होत गेलेला. आणि ह्याला कारण काय तर उत्पादकता, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उत्पादकता. तर माणूस आता हा
खोंड ह्या मालकांनी सांभाळलाय, बरोबर. तर ह्याच्या पाठीमागं 90% लोकांचा हेतू खोंड सांभाळण्यासाठी हाच असतो की त्याच्याकडून माझा बैल चांगला पळावा, नाही का, किंवा त्याच्याकडनं मला माझं नाव व्हावं, मला काही 4 रुपये माझा आर्थिकता काही तर त्याच्यावरती निर्भर व्हावी किंवा मी स्टेबल व्हावं किमान, ही आपली अपेक्षा असते. तर ह्याच्यासाठी आता आपण जे काय लोक अजूनही काही सांभाळणार, आता गीरमध्ये जर तुम्ही बघितलं तर गीरची त्या लोकांनी, गुजराती लोकांनी आपल्या इकडं गीरचं जे महत्व आहे ते पटवून दिलं की गीर कशी श्रेष्ठ आहे हे पटवून, त्यांनी त्यासाठी आधी पहिल्यांदा अभ्यास केला, बरोबर. तर त्यांनी ते जे महत्व आहे ते पटवून दिलं की गीर अशी, आमची गीर का श्रेष्ठ बाकी सगळ्या याच्यापेक्षा, आणि अगदी ब्राझील पर्यंत गीर गेलेली. तर आपल्या इकडं काय कमी पडतं, आपण आपला देशी गोवंश म्हणतो, नाही का. आता गीर सोडून गीर, कांक्रेज, हरियाणवी, अजून एक थोड्याफार जाती सोडल्या किंवा तुम्ही पुंगानूर वगैरे ह्या जाती जर सोडल्या तर बाकी जातींमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये प्रॉपर नॉलेज कोणाकडे नाही आपल्या लोकांकडं, बरोबर. त्यामुळं आपल्या ज्या गायी आहेत किंवा जे गोवंश आहे तो गोवंश कुठेतर बॅकफुटला राहिला, नाही का. आता खिलारमध्ये जर बघायला गेलं, माझा ऍक्च्युली मी आपला देश सोडून बाहेर रिप्रेझेंट करताना एक भारतीय गोवंशाचा अभ्यासक म्हणून मी प्रेझेंट करत असतो, त्यामध्ये पूर्ण आपल्या भारतीय गोवंश आहेत तो त्याचा अभ्यास जो काय तो मांडत असतो. पण इथं मी मुळात माझं बॅकग्राऊंड सांगली जिल्ह्यामध्ये नेटिव्ह असल्यामुळे मी खिलारशी लहानपणापासून नाळ जुळलेली आहे आणि माझा प्रॉपर स्टडी म्हणाल तर खिलारमध्ये, बरोबर. तर खिलारबद्दल सांगायचं गेलं तर खिलारची जी एजाईल म्हणजे रागीटपणा असेल, तिचा सेन्सिटिव्हनेस असेल, तिची भावनिकता असेल किंवा तिच्या बाकी बऱ्याच गोष्टी, आता मी दुधाबद्दल पण माझ्या फेसबुक अकाउंटला एक पोस्ट केली होती की खिलारचं दूध इतर गोवंशापेक्षा कसं वेगळं आहे, नाही का. तिच्यामध्ये आपण म्हणजे तिच्यामध्ये असणारे गुण कशा पद्धतीने आपण त्या मुलांमध्ये ज्यांना दूध फीड करतो त्या मुलांमध्ये किंवा इव्हन मोठ्या लोकांमध्ये सुद्धा कसं त्या दुधाचे इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतं. तर ह्याच्या पाठीमागे जो स्टडी असतो तो स्टडी करण्याची आता सध्या फार मोठी गरज आहे, नाही का. आपण फक्त गाय 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 म्हणून किंवा आपल्याला एक भावनिकता आहे, धार्मिकता, तीच मी जे मगाशी म्हटलं तेच रिपीट करतो की त्याच गोष्टी पकडून त्याच्यामध्ये काय फायदा नाही. तर ह्यासाठी आता गरज अशी आहे की एक भाग असा राहतो की त्या गायीच्या पाठीमागं म्हणजे गाय नक्की काय, गायचं जेनेटिक असेल, फिजिकल असेल, जो स्टडी आहे तो स्टडी करण्यासाठी आम्ही खंबीर आहे, नाही का. म्हणजे आम्ही किंवा आमच्यासारखे अजून काही लोक हे आम्ही करतो, आम्ही लोकांपर्यंत ज्या त्या मार्गाने पोहोचतो. आजपर्यंत मी म्हणजे माझं फेसबुक अकाउंट असेल किंवा इव्हन मला कधी रात्री 2-2, 3-3 वाजता लोक कॉल करतात, तर मी प्रत्येकांना त्या गोष्टीबद्दल ते सांगतच असतो. पण आपल्या लोकांनी त्या गोष्टीतून, आता एक गायी आहे, नाही का, आता गायी ह्या इतक्या प्रमाणात ह्यांनी गायी सांभाळल्यात, तर ह्यांची जमीन पण आपण बघितलं तर अगदी थोडीशी जमीन आहे. तर हिच्याकडून उत्पादकता जर चांगली असेल, फक्त वासरू विकलं किंवा हे झालं तात्पुरता इन्कम, म्हणजे एक वासरू जन्मलं ती पण कालवड झाली तर तिला जास्त उत्पादन भेटत नाही. कोण झाला तर मग तो पण चांगला पळला, जातीला चांगला असला तर तो चांगल्या किमतीला विकला जातो. तर ह्याची उत्पादकता कशी वाढवता येईल, जेणेकरून तुम्ही गोमूत्र आहे, आता खिलारचं गोमूत्र जर तुम्ही म्हणाल तर बाहेरचं म्हणजे गीरचं वगैरे जे जातं त्याच्या तुलनेमध्ये जाऊ शकत, म्हणजे त्या तुलनेमध्ये जातच. खिलारमध्ये ते सुद्धा काही गोष्टी अशा आहेत, पॉझिटिव्ह सूर्यकिरण नाडी असेल वगैरे वगैरे. आता प्रचार असा झालाय की फक्त गीरमध्येच ते असतं किंवा काही इतर दुसऱ्या काही त्यामध्येच असतं. मी तर म्हणतो खिलारमध्ये आपला व्हाईट कलर आहे, सूर्याच्या रेज रिफ्लेक्ट करण्याची एनर्जी वगैरे किंवा पॉझिटिव्ह रेज शोषून घेण्याची एनर्जी ही खिलारमध्ये बाकी कोणत्याही गायींपेक्षा जास्त आहे, नाही का. किंवा आता कपिला म्हणून एक खूप मोठं वेळ आले, तर ऍक्च्युली कपिलामध्ये काय आहे किंवा काय हे जाणून घ्यायची कोणाची मानसिकता नसते. तर आपली लोक काय करतात की एखादी गोष्ट आहे तर मग तिच्या पाठीमागं ट्रेंड आला तर ट्रेंडमध्ये हे करत जायचं, नाही का, वाहवत जायचं वगैरे. तर अशा गोष्टी न होता प्रॉपर नॉलेज घेऊन त्या गायींपासून आपल्याला उत्पादकता कशी वाढवता येईल. म्हणजे आता ही गाय आहे, ही गायीला समजा की आता ह्यांनी काय करतात की पैदाशीसाठी घेतलेली, तर प्रॉपर पैदास करून आपण टॉपची ब्रीडिंग कशी करू किंवा झालेलं वासरू. आता सध्या असं आहे आपल्याकडे फक्त चांगला बैल दाखवला की चांगलं वासरू होणार, ही एकच मानसिकता आहे. पण ही इतकंच नसतं ना, ह्याच्या पाठीमागं पण फार मोठा स्टडी करावा लागतो की एक त्याचं डॉमिनन्सी असेल, बुलची डॉमिनन्सी असेल, तुमच्या गायीची डॉमिनन्सी असेल, तिचे आजपर्यंतचे रेकॉर्ड्स असतील, तिचे ब्लड ग्रुप असतील, तिची जेनेटिक्स असेल, जेनोटाईप असेल, हे कोणतं, ह्या सगळ्या जो स्टडी तो स्टडी आपल्याला केला पाहिजे, नाही का. किंवा किमान आपल्याकडे काही भागाभागात तरी अशी जाणकार लोक झाली पाहिजेत की ज्यांना म्हणजे आम्ही जसं सांगतोय तसं किमान सांगता यायला पाहिजे. म्हणजे आपल्या इथे सांगणारी लोक काय सांगतात की आपल्याकडे फक्त ही गाय आहे, ह्या गायीचं तोंडावळ अशी आहे, हिला मग तुम्ही असा बैल दाखवा असं वासरू होईल. पण असं होत नाही, 50% कमी रिझल्ट म्हणजे तसे होतात. तर मग हे झालं वासरांबद्दल. जर वासरू तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर तुम्हाला प्रॉपर त्याच्याबद्दल स्टडी असणं गरजेचं आहे. वासरू सोडून अजून काय, तर मग दूध राहतं. आपण काय म्हणतो की खिलारचं दूध कमी आहे, तर माझा आजपर्यंतचा स्टडी असा की खिलारला आपण 10 ते 12 लिटर पर्यंत दूध देण्यासाठी तयार करू शकतो आणि तसे रिझल्ट आम्ही घेतलेले आहेत, नाही का.
पण आता सध्या विषय असा आहे, आपण ही गाय आपल्याला काय म्हणायचं असतं की माझ्या गायीकडनं आपण ती अपेक्षाच ठेवत नाही की खिलारनं दूध दिलं पाहिजे. आणि दूध जरी अपेक्षा असली, आपण काय म्हणतो की खिलार दूध देत नाही म्हणून ओरडणारी भरपूर लोक आहे. पण तुमच्याकडे प्रोव्हिजन काय असतं की तुमच्याकडे गायी जास्त दूध देणारी, पण तुमच्याकडे वळू आहे का, त्या मिल्क लाईनचा वळू आहे का, किंवा तितक्या ताकदीचं जेनेटिक्स असणार किंवा तितके ताकदीची जेनेटिकल इन्फॉर्मेशन असणारा वळू तुमच्याकडे आहे का. की आता गिरमध्ये जर बघितलं तर प्रत्येक वळूचं तुम्हाला मिल्क रेकॉर्ड दाखवतात ते लोक त्यांच्या वासरांच्या. आता आपल्याकडे सुद्धा दुधाच्या वंशज म्हणून काही बैल प्रसिद्ध आहेत, पण त्यांच्या कालवडींचे रेकॉर्ड किती आहेत नाही का. तर ह्या गोष्टी आहेत, जर आपण प्रॉपर अभ्यास केला त्या प्रकारे, आता ह्या गाईला समजा ही दिसायला देखणी, हिला मग त्याच पद्धतीचा एखादा देखणा वळू जर भेटला नाही का, ज्याचं मिल्क रेकॉर्ड चांगले, तर मग हिला होणाऱ्या वासरांचं, आता हिला समजा जर 5 लिटर दूध असेल तर तिच्या होणाऱ्या कालवडीनं अजून जास्त दूध वाढेल नाही का. ही झालं म्हणजे मिल्कच्या बाबतीमध्ये. दुधानंतर विषय येतो मग पंचगव्य. तर आता आपण जर बघितलं तर आपल्या म्हणजे भारतभरामध्ये ज्या काही गीर असेल, कांक्रेज असेल, ह्या गायींची म्हणजे एक त्यांनी रेकॉर्ड ठेवलेले आहेत किंवा त्यांच्यावरती एक प्रॉपर सायंटिफिक स्टडी करून ती लोक सांगतात, म्हणजे कॉन्फिडेंटली सांगू शकतात की आम्ही आमच्या ह्या गायीच्या गोमूत्रापासून आम्ही हे केलं ना, आमच्याकडे हे रिझल्ट आहेत. मग आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली खिलारची ब्रीड आहे नाही का, पश्चिम महाराष्ट्रातली खिलार ब्रीड आहे, तर ह्याच्यामध्ये आपण पंचगव्यावरती काम करणारी लोक पण अगदी थोडी आहेत नाही का. तर आपण मी म्हणजे माझा इतका स्ट्रॉंग बिलीव्ह आहे आणि ते आम्ही प्रॅक्टिकली करून सुद्धा बघितलेले की गायीच्या फक्त पंचगव्यावरती म्हणजे शेण, गोमूत्र आणि जे तुम्ही दुधापासून भेटणार तूप, ताक, ह्या गोष्टींवरती गायी पूर्ण मेंटेनन्स तिचा भाग म्हणजे संपून आपल्याला एक्स्ट्रा इन्कम देऊ शकते नाही का. आता काय होतं, आपण लोक बघताना तिच्याकडे म्हणजे जर व्यापारी म्हणजे एक धोरण असतं नाही का. काही लोक आता थोडक्यात बघायचं म्हटलं तर व्यवहार असतो, आपण जनावरांचा व्यवहार करतो, त्यामध्ये कसं असतं काही लोकांचा व्यवहार. आता आमच्या सारख्याकडे लोक आली तर आम्ही काय सांगतो, इथं हाय हे जनावर आहे चांगलं आहे बाबा, असेल तुला पटत असेल तर घे जा. त्यामध्ये आपण आर्थिकतेवर काय म्हणजे त्या विषयात इंटरफेअर करत नाही. तर काही लोक कसे राहतात की म्हणजे व्यापारी पद्धत. सेम तसंच जर आपण ह्यांच्याकडे जोपर्यंत आपण उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, गिरवाल्यांनी त्यांच्याकडे उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं. गिरच्या पण आता जर तुम्ही प्रॉपर गिरमध्ये गेला, मी पाठीमागच्याच महिन्यामध्ये गुजरातला जाऊन आलो, तर तिकडे जर गेला तर तिथं ती गाई गिर गाई आपल्याला देताना, गिर गुजरातच्या बाहेर किंवा त्यांची गिरचे डोंगर काठ्यावर डोंगर वगैरे असं त्या अभयारण्य ते जंगल वगैरे आहे त्या भागामधनं बाहेर जाताना ती प्रॉपर गिर ब्रीड कधीच देत नाही का. कारण त्यांची ब्रीड आहे, त्यांची ब्रीड एवढा दूध देऊच शकत नाही का. जे आपल्या इकडचे रेकॉर्ड सांगतात तितके रेकॉर्ड गिरमध्ये नाही आहेत. मग हे जे त्यांनी जे बाहेर पाठवले त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट वगैरे झालेले, तर किंवा त्यांनी जे आता आपल्या इकडे पण पूर्वी 3 वर्षापूर्वी जर बघितलं, गिरचं प्रचंड वेळ होतं. आता जर तुम्ही बघितलात खाली ह्याच्यामधली आंध्र प्रदेश मधली पुंगानूर गाय, पुंगानूर उंचीला लहान असते, त्यांनी त्याप्रमाणे ऍडव्हर्टाइजमेंट केली नाही का. हिचं दूध सगळ्यात श्रेष्ठ असतं किंवा बालाजी मंदिराला हिचं दूध आपण अर्पण करतो तर हिचं दूध श्रेष्ठ आहे, कुठेही सांभाळू शकतो वगैरे वगैरे. तर आता खिलार एकतर कसं होतं, आता तुम्ही गिर बघा किंवा दुसरी कोणती जी भारतामध्ये किंवा भारताबाहेर पण जे टॉपला म्हणतात की ह्याचं दूध व्यवस्थित आहे, दूध हिचं चांगलं किंवा हिची उत्पादकता अधिक आहे, त्याची कोणत्याही ब्रीडशी खिलारचं कंपॅरिझन करा, खिलार तुम्हाला 2 काकण अधिक सरसच दिसणार नाही का. आणि हे असंच बोलत नाही, ह्याच्याबद्दल कोणाला काही म्हणजे प्रॉब्लेम असेल तर मी त्याच्याबद्दल प्रूफ पण देऊ शकतो. तर कसं होतं, हिची जे हे असल्यामुळं गायीमध्ये जी ड्राफ्ट ॲबिलिटी असल्यामुळं, आणि मुळात मी ते माझ्या एका रिसर्च आर्टिकलमध्ये मी तसं मेन्शन केलेलं आहे की हिच्यामध्ये जे आपण एक मशीन आहे नाही का, मशीनमध्ये आपण 10 किलो काहीतरी एखादा इनपुट देतोय आणि तिकडनं तुम्हाला एक 15 किलो आउटपुट येते, तर ते कोणतं बेस्ट नाही का. आणि एक दुसरं मशीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही 10 किलो देता आणि तुम्हाला 5 किलो उत्पादन भेटते, तर ह्या दोन्हीतलं बेस्ट कोणतं. साधी गोष्ट आहे, आपण खिलारला तेवढा चारा देतोय, दुसऱ्या गायींना त्यापेक्षा थोडासा जास्त देतोय, पण तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर खिलारची जी म्हणजे दूध देण्याची कॅपॅसिटी आहे, दूध देण्याची ॲबिलिटी ही थोडीशी कमी आहे का, तर आहेच. पण जे येणारं तुम्हाला प्रोडक्ट येते ते प्रोडक्ट तुम्हाला क्वालिटी येते. तुम्ही गिरचं दूध जिथं 100 रुपयाला विकताय तिथं खिलारचं तुम्ही 150 रुपयाला म्हणाल तर, म्हणजे मी अक्षरशः मला इतके कॉल येतात की आम्हाला दूध 150, मी 200 रुपये देतो तुम्हाला म्हणजे नाही का. किंवा खिलारचं तूप पण असेल अगदी 5-5 हजार रुपये किलो पर्यंत विकतात सुद्धा. आता विकणारे सुद्धा लोक आहेत ज्यांना मी बऱ्याच लोकांना मी पण कॉन्टॅक्ट करून देत असतो. तर कसं होतं, उत्पादकता जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत त्या गायीची जी बाजार मूल्य म्हणा किंवा समाज मूल्य म्हणा ह्या वाढत नाहीत, तोपर्यंत गायींची संख्या पण वाढत नाही. गिरचा ना आपला काही संबंध नसताना गिर इकडे आलीच की नाही. गिर आता गुजरातवरून इथं आली, आपली खिलार महाराष्ट्राबाहेर कुठे, आपली 3 जिल्हे जर सोडले, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि जास्तीत जास्त पुणे, याच्या बाहेर खिलार कुठे नाही का. आम्ही आता
तेलंगणा गव्हर्नमेंटला तिकडे आम्ही एक संशोधनासाठी 2 गायी वगैरे दिलेल्या आहेत. तर म्हणजे हे कसं राहतं, त्या लोकांना जोपर्यंत आपण पटवून देत नाही, आता पंचगव्यांचा आपला जो विषय चालू होता तर तेच आहे, आपण रिझल्ट घेत नाही तोपर्यंत. आता मी असे भरपूर शेतकरी बघितलेत की ज्यांनी खिल्लारच्या पंचगव्यावरती अगदी सेंद्रिय शेती करून म्हणजे अगदी उत्तम रिझल्ट घेतलेले. किंवा आता मी कालच कोल्हापूरला एका गोठ्याला भेट दिली, तर तिथं पूर्ण खिल्लारवरती त्यांनी पंचगव्य तयार करून त्यांनी मला रिझल्ट पण दाखवले, नाही का. म्हणजे अगदी उत्तम माणसांवरती जे औषध आपल्या लोकांसाठी लागणारे जे काही औषध आहेत, नाही का, ते औषध त्यांनी तयार करतात. किंवा आपले रेडिएशन साठी वगैरे ते शेणाचं चिप बनवतात, ते सुद्धा त्यांनी बनवतात. आपण जोपर्यंत आपला शेतकरी खिल्लारला म्हणजे भावनिकता आणि धार्मिकते बरोबर उत्पादकता म्हणजे उत्पादकतेचं साधन म्हणून जोपर्यंत त्याच्याकडे बघत नाही, तोपर्यंत ब्रीडचा विकास होत नाही. हे एक प्राथमिक मुद्दा. ह्याच्यानंतर आता आपला दूध झालं, दुधानंतर सर्वात महत्वाचं की बघा ब्रीड. आता अनेक जण आता वळू येते, वळू क्षेत्रामध्ये प्रत्येक जण वळू घेऊ लागलेत. एक तर माणसांना नॉलेज कमी, त्यात आम्हाला बी जास्त नॉलेज असं आम्ही म्हणत नाही, परंतु जो तो वळू घेतोय या ब्लड लाईनचा आहे, ह्याची पैदास आहे, तर आता आपण कसं नक्की ठरवायचं की कसा विषय कसा होता सांगतो मी. एक 6-7 वर्षापूर्वी ब्लड लाईन खिल्लारमध्ये ब्लड लाईन हा प्रकार नव्हता, कोणाला काय माहित नव्हतं. वंशावळी वगैरे ह्याची पैदास इतक्यापर्यंत ठीक होतं. पण 6-7 वर्षापूर्वी मी एक आर्टिकल लिहिलं होतं ब्लड लाईन बद्दल. तर काय झालं, त्या गोष्टीचा विपर्यास झाला. ब्लड लाईन म्हणजे काय, आता इव्हन इनब्रिडिंग इंटरब्रिडिंग ह्या पण गोष्टी कोणाला माहित नव्हतं. ते मी लिहिल्यानंतर ती लोक काय होतं, आपण लिहितो, लोक ते वाचत नाहीत किंवा लोकांना ते वाचायचं. आता मी मीडियावरती फार कमी, मी कुणाला मुलाखत तशी देतच नाही. ते पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवरती ते पण बऱ्याच त्यांच्या प्रयत्नातून ते झालं, नाही का. तर आपण हे करत असताना ते जे काय म्हणजे ब्रीड म्हणतो आपण ब्लड लाईन, नाही का. ब्लड लाईन कशासाठी बघायची, ब्लड लाईन बघण्याचं एकमेव उद्दिष्ट हे असतं की आपल्या गायीमध्ये इनब्रिडिंग होऊ नये. इनब्रिडिंग म्हणजे काय, आपल्या ह्या गायीला हिच्याच वंशावळीतला बैल भरवला जाऊ नये, नाही का. ह्या गोष्टीसाठी आपण ब्लड लाईन बघायचं, हा एकमेव उद्देश हाय. तुम्हाला ह्या म्हणजे आता महत्वाची गोष्ट काय असते, आता आपण एक एक्स नावाचा बैल आहे, नाही का. त्या बैलाची वासरं अशी पडतात, त्या बैलाची वासरं तशी पडतात, किंवा 100% बैलावरती पडतात, असं कधीही शक्य होत नाही. ह्याच्यासाठी दोन्ही बैलाची आणि गायीची डॉमिनन्सी असते, त्यांचं जेनोटाईप, जेनेटिक्स, नाही का, डीएनए मध्ये स्टोर्ड असलेली मेमरी, या बऱ्याच गोष्टी. ही फक्त खिल्लारमध्येच नाही, कोणताही इव्हन मनुष्यामध्ये, कोणत्याही प्राण्यामध्ये बघा, कोणत्याही मनुष्यामध्ये बघा, ह्या गोष्टी राहतात. मग जर आपण आता एखादा एक्स नावाचा बैल फार गाजलाय आणि तो चॅम्पियन झाला किंवा असं झालं, मग माझ्या गाईला तो जर भरवला तर माझ्याकडून तसंच हे होईल, हे मुळात चुकीचं आहे. मुळात काय होतं, आपण आपली गाई म्हणजे आपल्याला आपली गाय समजली पाहिजे की आपल्या गायीमध्ये कोणते पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, कोणत्या निगेटिव्ह गोष्टी आहेत. आपल्या गायीमध्ये ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या गोष्टी ज्या बैलाच्या वासरांमध्ये पॉझिटिव्ह आहेत किंवा बैलामध्ये त्या गोष्टी डॉमिनंट आहेत, तसा बुल जर आपण निवडून भरवला तर नक्कीच आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्या गायीच्या पण चांगल्या गोष्टींचा आपण योग्य वापर करून घेतो आणि बैलामध्ये ज्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्यांचा योग्य वापर करून घेतो. मग हे जे आहे ब्लड लाईन, ह्याचा मुळात उद्देश आहे की आपण ते बघायचं. आता मी म्हणजे मी बैल किंवा जनावर पार करताना किंवा बघताना मी कधीच ब्लड लाईन हा विचारत पण नाही का. ब्लड लाईन आता काही जनावर अशी पण आहेत की सेम ब्लड लाईन मधल्या जनावरांचं क्रॉस करून किंवा सेम ब्लड लाईन मधल्या जनावरांचं मेट करून जे तयार झालेली वासर आहेत, त्या वासरांना बरंच प्रॉब्लेम. मी इव्हन आता एक प्रसिद्ध वळू पण होता, त्यांना मी सांगितलं होतं की आधी नका, हे काय चुकीचं आहे, नाही का. तर ते झालं, परत बरेच प्रॉब्लेम आले. तर ह्या गोष्टी होऊ नयेत, हे प्रॉब्लेम जे काय होतात ते येऊ नयेत म्हणून फक्त ब्लड लाईन बघा. सिम्पल एक लाईन आहे, आपल्याला आपल्या गायीच्या वंशावळीतला बैल म्हणजे भरवू नये म्हणून आपल्याला ब्लड लाईन बघायची. असं कोणीच सांगितलं नाही की ही ब्लड लाईन टॉपची, ही ब्लड लाईन कमीची, असं काही असू शकत नाही. तुम्ही कुठेही बघतात, अगदी मी बारामती मध्ये म्हणजे बारामतीतून गाडीतनं चाललो होतो, जाताना मला एक बैल कुळवाला दिसला, अवताला सॉरी चालू होता. तो बैल मी बघितला, अतिशय उत्तम बैल, नाही का. त्याला कोणतीही लाईन नाही, काय नाही, बांधा वगैरे अतिशय उत्तम आणि भल्या म्हणजे प्रदर्शनीय वस्तूंना लाजवेल इतका सुंदर बैल होता, नाही का. आता ह्यात कसं राहतं, बघण्याचा क्रायटेरिया पण राहतो. आता तुम्ही या सोशल मीडियावाल्यांची जास्त जबाबदारी, नाही का. कुठल्या बैलाला फेम मिळवून द्यायचा, काय करायला लोकांना कळत नाही. खिलारमध्ये ऍक्च्युली आता तुम्हाला पण हे माहित असेल, बऱ्याच लोकांना माहित आहे की प्रॉपर नॉलेज असणारी लोक किती आहेत हे सगळ्यांना माहिती आहे.
तर प्रॉपर नॉलेज शिवाय आता लोक सांगताना प्रत्येक जण सांगतो की हा बैल चांगला, तर तुमचा ओपिनियन वेगळा येऊ शकतो, ह्यांचा वेगळा येऊ शकतो, माझा वेगळा येऊ शकतो, नाही का. पण एक प्रॉपर नॉलेज किंवा प्रॉपर अभ्यास करून प्रॉपर स्टडी करून आपण एक गोष्ट अशी होती की नाही म्हणजे दिसायला चांगला नाही म्हणजे त्याला चांगली जात गोत नाही असं नाही ना. आता तुम्ही जर पळणाऱ्या बैलाला तुमच्या प्रदर्शनात एक नंबर आलेल्या बैलाबरोबर कम्पेअर करायला लागला तर ही गोष्ट चुकीची आहे, नाही का. किंवा तुम्हाला आता आपल्या इकडे मिल्क लाईनचे वळूच नाही आहेत, नाहीतर मिल्क लाईनच्या वळूचं जर तुम्ही प्रदर्शनाची पैदास घेणाऱ्या वळू बरोबर जर कम्पेअर करायला लागला तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, नाही का. तुम्ही म्हणजे मीच ते मगाशी सांगितलं, हुसेन बोल्ट तुमच्या घरी पण पाळणार आहे आणि त्याची जर तुम्ही आपल्या गावातल्या कुठल्या तर पोराबरोबर म्हणजे पैलवानाची जर तुम्ही रनर बरोबर कम्पॅरिझन करायला लागला तर ही गोष्ट चुकी आहे. ही दोन काय माणूसच आहेत ना दोन्ही पण. तर तेच आहे खिलारमध्ये जे कम्पॅरिझन चालू आहे आता ह्या ब्लड लाईनचा इतका मोठा तोटा व्हायला लागलाय की आता जर बघितलं 4 वर्षापूर्वी जी एक ब्लड लाईन या 2 वर्षाची प्रसिद्ध झाली तर इतकं भयंकर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक म्हणजे लोक असे म्हणत होते की मला ह्याच ब्लड लाईनचं पाहिजे, की अजून सुद्धा तेच आहे मला ह्याच ब्लड लाईनचं पाहिजे त्याच ब्लड लाईनचं पाहिजे. का बरं असं म्हणजे ह्याला काय अर्थ आहे. परत ह्याचं पुढं तोटा असा आहे की हे जे जीन्स आहे जेनेटिकल इन्फॉर्मेशन आहे हे 7 पिढ्यांपर्यंत राहत जाते. एक बैल आता ही गाय आहे हिच्या वासराला जर झालेली वासर आहेत तर हिचं जी जेनेटिकल जी मेमरी आहे डीएनए मध्ये जी मेमरी असते ती 7 पिढ्यांपर्यंत राहते. आता ह्याच गायींपासून झालेला वासरू किंवा ह्या गायीला 2 कालवडी झाल्या आणि त्या 2 कालवडीचं एका कालवडीचं वळून एका कालवडीचं गायी ही जर ब्रीड केली तर त्याच्यापासून मोठा ड्रॉबॅक आहे ना. मग आता जर तुम्ही एकच ब्लड लाईन करत बसला आणि जर तुम्हाला एकाच ब्लड लाईनची सगळी वासरं झाली, कालवड पण त्याच ब्लड लाईनची आणि खोंड पण त्याच ब्लड लाईनचा आणि ते जर ब्रीड केले तर त्याच्यापासून होणाऱ्या वासरांमध्ये भरपूर सारे ही होऊ शकतात. मग आता खिलारमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या 2-4 काही ज्या ब्लड लाईन आहेत त्यांची प्रचंड प्रसिद्धी त्यांना भेटलेली. मग ह्यामुळं आता ह्याचा मूळ कुठेतरी एकच आहे, ह्यातल्या 2-3 ब्लड लाईन तरी एकाच कुठल्या तर लाईन पासून ते तयार होत गेलेलं. मग ह्याच्यामुळे हा तोटा आहे ना की तुम्हाला जर एकाच ब्लड लाईनची जर पुढे होणार असतील आणि त्याच ब्लड लाईन मध्ये जर आता समजत नाही लोक आपली बघत नाहीत कुणाकडे रेकॉर्ड आहे, नाही का. आता ही गाय आहे ही गाय समजा एखाद्या माणसाकडे येऊन माझ्याकडे मी आता ह्या फ्लो मध्ये म्हणून ज्या लोकांना माहित नाही ती लोक कुठे रेकॉर्ड ठेवणार आहेत, नाही का. 2-3 पिढ्या माहित असतात जास्तीत जास्त 7 पिढ्यांपर्यंत हे जर इम्पॅक्ट होत असेल तर मग ब्लड लाईन तुम्ही जे म्हणताय ब्लड लाईनच्या नावानं हवा करणं किंवा फुगवणं एखादी गोष्ट आणि म्हणजे ह्या चुकीचं आहे असं नाही. तुमचा बैल चांगला उत्तम आहे ठीक आहे योग्य म्हणजे चांगली गोष्ट आहे, पण सगळी त्याच बैलाची पैदास जर पूर्ण महाराष्ट्रभर झाली तर मग त्याच बैलांच्या दुसऱ्या लाईनच राहणार नाहीत ना. दुसऱ्या ज्या वंश वेले त्या पण वाढल्या पाहिजे. प्रत्येक वंशावळीची काहीतरी वेगळे पण आहे, प्रत्येक वंशावळीचं काहीतरी नाविन्य त्या प्रत्येक वंशावळीमध्ये आहे. त्याच्यातनं जर तयार होणारी जी वासर आहेत ती उत्तम अजून काहीतरी प्लस पॉईंट किंवा गुण मल्टिप्लाय होऊन तयार होणार आहेत. पण जर हेच झालं एका ब्लड लाईन मध्ये राहिलं तर ह्याचे प्रॉब्लेम भरपूर होतात. त्यामुळं मी अजून माझ्या जितक्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा ज्या लोकांचे फोन येतात त्यांना मी तेच सांगत असतो की नाही तुम्ही ब्लड लाईन हा गोष्ट बाजूला ठेवा. तुम्हाला वासरू पटलं कालवड पटली तुम्हाला तिची म्हणजे दिसायला असेल किंवा बाकी गोष्टी स्ट्रक्चरल असेल किंवा तिचं जे काय हे असेल उत्पादकता ह्या गोष्टी जर पटल्या तर तुम्ही बिनधास्त घ्या. आता कसं आहे सर्वात महत्वाचा मुद्दा की देशी गायींचा थोडक्यात ऱ्हास होत चालला होता. आता ही बैलगाडी शर्यत बी बंद होती, मध्यंतरीच्या काळात देशी गाय बघायला भेटत नव्हती. आता थोडा देशी गायीचा प्रचार होऊ लागलाय प्रसार होऊ लागलाय. काय नक्की या घटनेबद्दल किंवा बैलगाडी शर्यतीपासून किंवा लोक अनेक म्हणतात की बैलगाडी शर्यतीमुळं बैलांच्या वरती हानी होते किंवा अशा अनेक गोष्टी दाखवल्या जातात, ज्या गोष्टी होत नाही त्या पण गोष्टी दाखवल्या जातात. तर या संदर्भात काय सांगताल? ह्याच्यामध्ये आता मुळात बघा जो काय संघर्ष केला गेला बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडी शर्यत छकडे असेल किंवा भारतभरातले तुम्ही जल्लीकट्टू असेल एरुतकट्टू असेल मरमाडी असेल ह्या सगळ्या शर्यतींना किंवा बैलांच्या खेळ प्रकाराला सुरू होण्यासाठी जो काय संघर्ष केला तो म्हणजे जगासमोर आहे. प्रचंड लोकांनी वेदना सोसल्या, प्रचंड हाल करून म्हणजे स्वतःच काही फायदा नसणारी लोक पण त्याच्यात इन्व्हॉल्व होते ज्यांचा काही संबंध नाही. राजकीय सामाजिक सगळ्या लोकांनी प्रयत्न करून हे सुरू केलेले. ह्याला आपण जर बघायला आता मी आंध्र प्रदेश तमिळनाडून केरळमध्ये जवळजवळ 1 महिनाभर होतो तर तिथं आम्ही काय स्टडी केला तर मला जल्लीकट्टू म्हटलं जातं नाही का, म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त विरोध होतो जल्लीकट्टूला. तर त्याचे आम्हाला जवळजवळ 2,500 वर्षांपूर्वीचे स्ट्रेसेस भेटले नाही का. म्हणजे यावेळी द्रविडियन आणि आर्य वेगळे होते. मी त्याच्याबद्दल एक सविस्तर पोस्ट पण लिहिली माझ्या फेसबुक वरती. तर मग त्याच्यामध्ये त्यावेळेपासून आपली ही एक परंपरा आहे, एक आपली संस्कृती आहे
आपण आपण म्हणजे धार्मिक भावनिक लोक आहेत आपली, नाही का? म्हणजे भारतामध्ये जास्त धार्मिकता भावनिकता, तर ही आपली संस्कृती आहे, ही परंपरा आहे, ही जर जपायची असेल तर आपल्याला कुठेतर शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये जे लढणारे लोक आहेत त्यांनी लढले आणि त्यांनी जर तिथंच थांबले म्हणून तुम्ही कसंही काही करणार, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, नाही का? मग ह्याच्यामध्ये आता ऍक्च्युली कसं होतंय, जे ह्याच्यामध्ये सोशल मीडियाचा पण वाटा फार मोठा आहे. तुम्ही शर्यतींमध्ये जास्त व्ह्यूज साठी, जास्त पॉप्युलरिटी साठी इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती लोक काय करतात, म्हणजे बैलांना मारलेलं किंवा ऍक्सिडेंटचे व्हिडिओ हे तितकंच कॅप्चर करायचं किंवा तितकंच सिलेक्टिव्ह सोशल मीडियावरती पोस्ट करायचं, जेणेकरून आपल्याला जास्त लाईक मिळतील, जास्त लोक आपले व्ह्यूज जास्त होतील. पण हे चुकीचं आहे. सोशल मीडिया तुम्ही जर त्या बैलांच्या किंवा शर्यतीच्या ह्याच्यासाठी तुम्ही जर चालवत असाल तर त्याच्याकडं तुमचा म्हणजे बघण्याचा तुमच्या व्हिडिओ थ्रू एक पॉझिटिव्ह मेसेज गेला पाहिजे लोकांपर्यंत, की बाबा हे आपण करतोय हे म्हणजे विचार करून गोष्टी पोस्ट केल्या गेल्या पाहिजेत. ऍक्सिडेंटल गोष्टी असतात त्या गोष्टी पोस्ट नाही झाल्या पाहिजेत ह्याच्यामध्ये. म्हणजे काही लोक मुद्दाम टाकतात किंवा बैलगाडी शर्यत बंद पडावी असा त्यांचा उद्देश आहे. कसं होतंय, काही संस्था आहेत, काही आहेत, त्या लोकांना ते म्हणजे कुत्रीन मांजर पाहणारे समाजसेवक आहेत किंवा प्राणीप्रेमी, त्यांना कुत्र्यान मांजरांच्या पुढे जनावर माहित नाहीत, नाही का? आपण मातीशी जोडलेली माणसे, आपल्याला ही जनावर एक सांभाळताना, एक गाय किंवा एक खोंड सांभाळताना काय करावं लागतं, नाही का? हे आपल्या लोकांना माहिती आहे, त्या लोकांना त्याचं काही आणि त्यांना सोयीसुद्धा पण नाही. आणि ती लोक कधी शर्यतीने बघितलेली पण नसते, नाही का? म्हणजे समोर कधी त्यांनी शर्यत बघितली नसते. त्यांनी काय करतात, तर तुमच्यासारख्या सोशल मीडिया हँडलर जे आहेत त्यांच्याकडनं सोयीस्करित्या तेवढाच भाग उचलायचा आणि तेवढंच टाकायचं, तेवढंच पोस्ट करायचं. आता खरोखर अन्याय होतो का? म्हणजे बैलगाडी शर्यत असते किंवा हे असते, आता बऱ्यापैकी जवळजवळ 95% बंद झालेलं आहे सगळं, जे म्हणजे जनावरांना मारलं जात होतं किंवा काय, तर हे पूर्णपणे म्हणजे जवळजवळ 95% पर्यंत बंद झालं. पण ह्या लोकांना कसं आहे, एक तर आपली संस्कृती, आपली परंपरा थांबवायची आणि दुसरं म्हणजे पाश्चात्य संस्कृती आणायची. आणि ह्याच्या बरोबरच आता ज्यावेळी एचएफ गाय आली, जर्सी गाय आली, मी लिहिलं होतं त्याच्यावर पण भरपूर, तर इंग्रजांनी इथं सोडून गेले ते म्हणजे जे काय त्यांचे विचार सोडून गेले त्यानुसार त्याच्यासारखंच त्यांची संस्कृती सोडून गेली, तसंच ती गाय सोडून गेली. त्या गायमुळं आता ती गाय नाहीच आहे मुळात, त्याला गाय मी म्हणतच नाही, नाही का? ते हायब्रिड आहे सगळं पूर्ण, ते काहीच नाही मशीन. इव्हन तिच्यामध्ये दुसऱ्या प्राण्यांचं, जे प्राण्यांचं नाव घेतलं की आपली लोक म्हणजे एकदम तुच्छ म्हणतात अशा प्राण्यांची डीएनए त्याच्यामध्ये मिक्स आहेत, नाही का? तर त्या जनावरांना त्यांनी आणून गेले. मग सेम हेच आहे. तुम्हाला सांगतो, आता पंजाबमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर्सी आणि एचएफ होते. आता कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त पंजाबमध्ये. तर आपल्याकडे सेम तोच विषय. आपल्या मुळात कसे, जर संस्कृती संपवायची असेल, नाही का, तुम्ही गाय संपवा. गाय संपली की तुमचा धर्म संपला, तुमची संस्कृती संपली, तुमच्या पूर्ण जे आपले हे म्हणतो एक प्लांट आपण ट्री म्हणतो, पूर्ण कोलमडत जातो. त्यात खोडावर गाव घातला, मुळात गाव घातला, संपलं म्हणजे झाड तुमचं ढासळलं जातं. सेम तेच आहे. तुमच्या ज्यावेळी गायी संपल्या जातील त्यावेळी तुमचा ना देश राहणार आहे, नाही तुमची संस्कृती राहणार आहे, ना तुमच्या परंपरा राहणार आहे, तुमचं काहीच टिकलं नाही जाणार आहे. त्यामुळं ह्या ज्या आता ड्राफ्ट कॅटल जे आहेत तुमचे, कांगायम असेल, हल्लीकर असेल, अमृतमल असेल, खिल्लार असेल, नाही का, ह्या ज्या गायी आहेत ह्या गायींचा दूध उत्पादन कमी आहे. एकतर तुम्ही ह्याचं दूध उत्पादन वाढवा किंवा मग बैलगाडा शर्यत चालू ठेवा, नाही का? बैलगाडी शर्यतमध्ये तुम्हाला आता बैलगाडी शर्यतीच्या नावाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गायी सांभाळली जाते. जर शर्यतच नसती, आता तुम्ही बघितलं असेल बंदीच्या काळामध्ये गायी क्वचित मिळायच्या. आता मी बघितलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी काल होता, आता येऊन तुमच्या इथं पण ह्या रोडला मी बघितलं भरपूर गायी दिसायला लागल्यात, नाही का? गोटीच्या गोटी लोकांनी गायींची केलेली आहेत. किमान खोंडाच्या पायदीसाठी गायी सांभाळल्या जातात. गायी जर संपली, जर तुम्ही शर्यत बंदी केली तर गायी 100% संपते. आणि एक स्पेसिस संपणं, एक जात संपणं हे किती, आता आपला गोवंश जो भारतीय गोवंश 300च्या आसपास गायी म्हणजे उपजाती होत्या. आपली खिलार आहे, गिर आहे तसे, किंवा आपल्या तुमची डांगी आहे महाराष्ट्रामधली, कोकण गिट्ट आहे, अशा 300+ जाती होत्या. आता फक्त 30 जाती राहिल्या, 30च्या आसपास काहीतरी जाती राहिल्यात, आणि म्हैशीच्या 2 जाती महाराष्ट्रामध्ये. मग इतका मोठा गोवंश जर तुमचा संपत आला तर मग ह्या गायी संपायला किती वेळ लागणार आहे, नाही का? त्यामुळं हे जे काय बेगडी प्राणीप्रेमी वगैरे आहेत ह्यांना एक तर प्रॉपर नॉलेज नसतं, त्यांना काही अक्कल नसते. आणि ह्यातला कोण पण असू दे, त्याला मी म्हणजे चॅलेंज देतो की त्यांनी 1-2 गायी सांभाळून दाखवा, मी त्यांना फ्री देतो. त्यांनी म्हणतील त्या टॉप ब्लड लाईनच्या टॉपच्या गायी मी फ्री देतो. त्यांनी एक वर्षभर 2 गायी सांभाळून दाखवू दे, तर 2 गायी सांभाळल्या ना त्यांनी मग परत बोलावं, आणि त्याच्यानंतर त्यांनी जे म्हणतील ते खरं, नाही का? त्यामुळे कसं आहे, जर आपल्याला आपला गोवंश टिकवायचा असेल तर शर्यतीशिवाय म्हणजे पर्यायच नाही तुम्हाला.
कारण आपल्याकडे अजून दुधाची किंवा पंचगव्याची उत्पादकता तितकी नाही आहे. मी जे मगाशी विषय बोललो तोच, जोपर्यंत ही उत्पादकता म्हणजे खिल्लार मध्ये सुद्धा दूध वाढू शकतं, उत्पादन वाढू शकतं, 100% वाढू शकतं. आपण खिल्लार त्या पद्धतीने सांभाळत नाही. आपला बघण्याचा दृष्टिकोन तो नसतो, नाही का. आपण फक्त आता काय होतं, लोक एकतर प्रदर्शनासाठी तयार करतात किंवा मग तुमच्या बैलगाडा शर्यतीसाठी. तर हे नाही ना, आपण ते सोडून दुसरं पण काहीतरी उत्पादन त्याच्यापासून मिळू शकतो. हे जर बघितलं तर होऊ शकतं. आता कसं आहे, मुळात आपल्या गायींमध्ये काही कॅरेक्टर असे आहेत की जे म्हणजे भरपूर दूध देऊ शकतात. मी काल एका गोठ्यावर गेलो होतो, 10 लिटर दुधाची गाय मी बघितली, नाही का. प्रत्यक्ष मी ती गाय बघितली. आता तिच्यापासून आपण जर वळू तयार करायचं म्हटलं, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी राहते की जे हे व्यापारी विचाराचे जे अभ्यासक म्हणून बसलेले लोक आहेत, त्यांनी एक क्रायटेरिया तयार केलेला आहे की बैल असाच असावा, की त्याला गळवण नको, त्याचं फाउंडेशन वगैरे ठीक आहे, पण त्याला गळवण नको, त्याची शेपूट लहानच पाहिजे, शेपूट जाड नको, त्याचं वशिंड असं पाहिजे, किंवा मग त्याची शिंगा अशी पाहिजेत, नाही का, त्याचं कान लहान पाहिजेत. ह्याच्या पाठीमागची कारणं कोणी तर सांगायला पाहिजे, नाही का. ह्याच्या पाठीमागच्या कारणांपर्यंत कोण गेलंय का, हे असंच का पाहिजे. हा जो तुम्ही प्रदर्शनाचा आणि शर्यतीचा क्रायटेरिया मिक्स करून सगळ्यालाच लावलाय, त्या क्रायटेरियाची तुम्ही जर बैल तयार केली तर ती बैल तुम्हाला त्या बैलांपासून तयार होणारी वासरं किंवा कालवडी तुम्हाला दूध देणारच नाहीत, त्यांना दूध कमीच असणार आहे. तर दुधाच्या वंशावळीची जे क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया तुम्हाला समजायला पाहिजे. नाही, हे किती लोकांना समजतो किंवा किती लोकांनी सांगितलं तुम्हाला की हा असा क्रायटेरिया असेल तर मग तुम्हाला दूध वंशावळी वाढवता येतील किंवा गायींपासून दूध तुम्ही उत्पादन करू शकता. आता काल मी भेटलो त्या लोकांना, म्हणजे त्या व्यक्तीने मला असं सांगितलं की आम्हाला हसत होती लोक ही गाय आणली त्यावेळी, किंवा तिला झालेला कोण ठेवला. त्यांना म्हटलं चांगला आहे कोण तयार करा तुम्ही, दूध वंशावळीचं होऊ शकतो. त्याच्यामध्ये जे पूर्ण जे काही क्रायटेरिया आहे किंवा जे निकष आहेत ते चांगले आहेत. ते तुम्ही जर खोंड वाढवला तर म्हणजे चांगला केला तर एक दूध वंशावळीचा आपण एक काय म्हणतो रिझल्ट चांगले काढून एक पर्याय देऊ शकतो दूध वंशावळी. तसं किती लोकांनी ठेवलाय. आता लोक अगदी गळवण चिटकून पाहिजे किंवा एकदम जे प्रदर्शनीय आहेत ते जर निकष लावून जर आपण बसलो तर मग हे होत नाही ना. कारण मी तेच मला सांगितलं, आपण जर बोल्टला म्हणजे रनरला जर पहिलवानाशी कम्पेअर केलो तर जमत नाही. तुमचा आता एखादा बैल आहे, तुम्ही ह्याचा पालखीचा तुमची आता बगाड वगैरे राहते, ती बैल त्यांची उंची त्यांची शरीर यष्टी तुम्ही जर पळणाऱ्या बैलाबरोबर शर्यतीच्या बैलाबरोबर कम्पेअर करायला लागला तर नाही ना ती जमत. किंवा दूध वंशावळी हे पूर्ण वेगळे. ह्याच्यामध्ये एक आपण डिवायडेशन म्हणतो, एक स्मॉल लाईन जर आपण त्याच्यामध्ये मध्ये हे करत गेलो त्यांना डिवाइड केलं, दूध लाईनचं वेगळं, प्रदर्शनाचं वेगळं आणि शर्यतीचं वेगळं, तर ह्याच्यापासून म्हणजे ह्याचा फायदा फार होईल. तुम्ही बनवा ना ब्लड लाईन, तुम्हाला बनवायची ना, तुम्ही एक असा वळू तयार करा की माझा हा वळू आहे, माझ्या वळूच्या कालवडी इतक्या दूध देणारच कॉन्फिडंटली, इतकं तुम्ही काम करा. कसं आहे, आपण एक आर्थिक त्याचं नियोजन असतं. आता जर्शीच तुम्ही दूध, आता मला माहित नाही तुम्हाला माहिती 30-35च्या आसपास काहीतरी पर लिटर दूध विकलं जातं. तर आपण जर म्हणजे विचार केला तर खिल्लारचं गोमूत्र त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये प्रॉपर आपण स्टडी केला पाहिजे, आपण तशी डेव्हलपमेंट करायला पाहिजे. आता गोआर्क काढणं असेल किंवा ह्या गोष्टी म्हणजे भयंकर करण्यासारखं भयंकर. आणि खिल्लार गायचं गोमूत्रावरच, मी मागाशी सांगितलं, गोमूत्र आणि शेणावरतीच तुम्ही गायचं मेंटेनन्स संपवू शकता. आणि त्याच्यावर राहिलं मग दूध राहते तुमच्याकडे, वासराची उत्पादकता असेल. एका गायला प्रॉपर जर तुम्ही प्लॅनिंगनी जर हे केलं, प्रिपरेशन पूर्ण करून पहिल्यापासून जर पूर्ण प्लॅनिंग, इव्हन ब्रीडिंग असेल तिची व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर केल्या तर खिल्लार गाई तुम्हाला कोणत्याही जर्सी किंवा एचएफ गाईपेक्षा जास्त उत्पन्न देऊ शकते. हे मी गॅरंटेड लिहून देऊ शकतो तुम्हाला, नाही का. इव्हन अगदी साधीच गोष्ट सांगायची म्हणजे खत, नाही का. जर्सी गाईच्या खतांपेक्षा आपल्या खिल्लार गाईच्या खताला मागणी पण जास्त आहे आणि त्याचं रिझल्ट पण जास्त आहे शेतीमध्ये उत्पादन. आपली गाई असे एक समाधी खत नावाचं एक खत आहे. आपली गाई वारल्यानंतर सुद्धा तिचा आपल्याला फायदे ते करून घेतलं पाहिजे, आपल्या लोकांना माहित नाही, नाही का. मग इतकी जर फायदा असतील तर मग आपण त्या दुसऱ्या लोकांकडे बघायचंच कशाला. आपण आपल्याकडे आता असं पण नाही की आपल्याकडे लोकांकडे नॉलेज कमी. एचएफ जर्सी असं होऊ शकतंय की बैलगाडी शर्यत बंद पाडण्यामाग हे मोठं षडयंत्र बी असू शकतं. 100% आहे. तुम्हाला सांगतो, लंपी आला बरं का, लंपी आला, लंपीचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त कुठल्या जनावरांना झाला. लंपीचं मी बरंच त्याच्यावरती लिहिलेलं पण आहे. लंपीचं जे स्ट्रेसेस आहेत आम्हाला म्हणजे आपली 200-300 वर्षापूर्वीपासूनचे लंपीचे स्ट्रेसेस आपल्याला भेटलेले आहेत, नाही का. आम्ही त्याच्यावरती म्हणजे जी आमची संस्था आहे, नाही का, असोसिएशन फॉर झेबू कॅटल म्हणून, त्या संस्थेच्या अंतर्गत आम्ही ते हे केलं, शोधलं बऱ्याच गोष्टी. भारतामध्ये जेवढं त्यावेळी ह्याच्यामध्ये होता लंपी, तर त्यावेळी तर विषय काय होता, त्याला जिथं जर्शी आणि देशी क्रॉस जनावर आहे त्यांना इम्पॅक्ट झालाय, पण एक थोड्या लिमिटमध्ये. जे जर्शी आहेत प्युअर जर्शी तर त्यांना किंवा प्युअर एचएफ त्यांना इम्पॅक्ट झाला नाही, आणि आपले देशी जनावर त्यांच्यावर इम्पॅक्ट झाला.
तर ह्याच्या पुढे जास्त काय बोलण्यासारखं असं मला वाटत नाही. ते समजून घेतलं पाहिजे हे काय आहे. एक आमचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस आमच्या गाईला लस दिली गेली, कशाची, लंपी आलाय म्हणून लस टोचली. लस टोचल्यानंतर 3-4 दिवशी आमच्या गाईला लंपी झाला खिलार. तिथंच हा मुलगा बसलेला शेजारी सुशील म्हणून, त्याच्या घरी बऱ्याच 7-8 खिलार गायी आहेत त्या गोवंशी. त्याला मी सांगितलं की तू लस काय घेऊ नको. त्यांच्या एकाही गाईला लंपी झाला नाही, लंपी पासून वंचित राहिला आणि आमची अख्खी गाई लंपीनं तशी वाचली. ती आम्ही वाचवली त्यातनं, परंतु अशी कंडिशन झाली. आता ही दुसरी टर्म होती, दोन्ही वेळेस आपण लस नाही केली पण काय टेन्शन. मुळात काय माहितीये का, लंपीवरती आजपर्यंत औषधच बनलं नाही का. लंपीवरती भारतामध्ये कुठलंही औषध बनलेलं नाही. आता जे काही लस देत होती गोटपॉक्स नावाचं वॅक्सिन होतं, म्हणजे ते गोटपॉक्स नावाचा आजार होता जो की शेळ्यांना मेंढ्यांना होत होता. त्याच्यावरची ती वॅक्सिन आहे. ती वॅक्सिन सगळ्यांना लंपीची वॅक्सिन म्हणून टोचली गेलेली. खिलार म्हणजे ह्याच्यावरती तुमच्या लंपीवरती औषधच झालं नाही, त्यामुळे औषधावरती बोलण्यात काय पॉईंटच नाही का. ते जे काय आहे ते होत केलं. आता आपण त्यावेळी लंपीचं ज्यावेळी पिरियड होतो, जवळजवळ 5000 पेक्षा जास्त जनावर, काहीच नाही, 1ही रुपया कोणाकडनं घेतला नाही आणि किंवा कोणाला काहीच नाही. घरात जे काही आपल्या मसाला पदार्थ किंवा आपल्या गावात सहज उपलब्ध होईल अशा गोष्टी सांगून आपण अगदी हात लावल्यानंतर मांस असं तुटून पडत होतं, इथपर्यंत गेलेली जनावरं वाचवलेली नाही का. ह्याच्यामध्ये मग खिलार आपण म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय येते, आपण सांभाळत असताना आपण गाईस का सांभाळतो की आपल्याला घरी दूध खायला होईल किंवा काय त्याच्याकडे, किंवा एक काय म्हणतो बाहेरचं जे फॉरेन कंट्रीज मधून ज्या आयात केलेल्या ज्या गायी आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं दूध त्यांचं नाही का, आता ते काय आहे ते माहितच आहे. तर आपण थोडक्यात ॲलोपॅथी आणि आयुर्वेदामध्ये जे कंपॅरिझन करतो, सेम कंपॅरिझन इथं आपण करतो. तेच जर आपल्या गायींना फिडिंग वगैरे पण जर प्रॉपर औषध गोळ्या पण देताना आपण जर आयुर्वेदिक किंवा आपल्याकडे उपलब्ध होणाऱ्या जर गोष्टी तसं बघायला गेलं तर आपल्याला जास्त औषध पाणी वगैरे लागत नाही खिल्लारला. मुळात हेच जे गुण आहेत की ज्याच्यामुळे खिल्लार म्हणजे आता मी एवढं 11 देशांची लोक मला ऐकत असतात नाही का, बाहेर मी बोलत असतो तर आमच्या संस्थेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक असताना आता त्या लोकांचा माझे जे काही रिसर्च आर्टिकल आहे तिथं त्या लोकांना इतके म्हणजे बुरळ घालून जाते खिल्लार की बोलायचं काम नाही. ती लोक म्हणजे अशी अक्षरशः खिल्लार अनिकेत केसरी हे नाव घेतलं त्या लोकांना खिल्लार आजपर्यंत काहीच माहित नव्हतं, पण आता ती एक नाव घेतलं की ती लोक ओळखून जातात हा माणूस ह्याच्याविषयीच बोलणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे किंवा एक आपण म्हणतो की आपल्या आजपर्यंत मी तेच मगाशी जे म्हटलं महाराष्ट्राच्या बाहेर गायला कोण ओळखत होतं नाही का, तर तिथं आपण प्रॉपर जर त्या गोष्टी मांडल्या तर जग ऐकायला तयार असते. आपल्याकडे तितकं नॉलेज पाहिजे नाही का. आज जर आपला हा खोंडे आता तुम्हाला आपल्या क्षेत्रातच तुम्हाला सांगतो कितीतरी लोक दाखवतो की माझा वळू कसा चांगला, ही जी पोपटपंची करतात नाही का, ते जर प्रॉपर नॉलेज घेऊन तुम्ही करा तुम्हाला जग तुमचं ऐकायला येतं नाही का. पण जर नॉलेज जर प्रॉपर नसताना आपण अर्धवट माहितीने ह्या गोष्टी करण्यापेक्षा जर प्रॉपर नॉलेज घेतलं प्रत्येकानं हे घेतलं पाहिजे ते केल्या पाहिजे गोष्टी नाही का. आता कसं झालंय की आपण बाहेरच्या देशात सुद्धा अनेक ठिकाणं एक ऍडवायझर म्हणून काम करताय, मार्गदर्शक म्हणून काम करताय. तर बाहेरच्या देशामध्ये आपल्याकडचे वाण नेऊन सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना अजून आधुनिकताकरण काय केलेलं आहे किंवा या संदर्भात काय सांगताल, किंवा त्या आपल्याकडे कसं बघितलं जातं आपल्या गोवंशाकडे. आता जगभरात जर बघितलं नाही का पूर्ण जगामध्ये भारतीय गोवंशाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा अगदी क्युरियस आहे. म्हणजे एक विलक्षण काहीतरी आहे ते नाही का. आपण जसं देव मानतो तशी ती लोक आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा फार वेगळा आहे. म्हणजे फार भारी काहीतरी आहे नाही का. भारतातली संस्कृती किंवा भारताचं आपण हवामान म्हणा किंवा बाकी सगळ्याच गोष्टी जसं लोकांना अट्रॅक्ट करतात तसं भारताचा गोवंश त्याच्यापेक्षा सरस आहे नाही का. बाकी कुठल्याही गोवंशापेक्षा भारताचा गोवंश सरस आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं हंपड कॅटल नाही का, झेबू कॅटल म्हणतो किंवा बॉस इंडिकस म्हणतो, ह्या कॅटलचं प्रजात म्हणजे एक जे आपल्या वशिंडातनं भेटणार सूर्यकेतून नॉडी वगैरे वगैरे A1 A2 हे तर आता सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्यापेक्षा पण बरंच काहीतरी वेगळं गुणधर्म आहेत आपल्या गायींमध्ये आणि ह्या सगळ्या गुणधर्मांमुळे ते आपण तिथं म्हणजे तसं ब्राझीलवाल्यांनी ज्या गिर गायी नेल्या त्यांना गिर गाईवाल्यांनी गिरच्या जे ओनरशिप म्हणजे मालक वगैरे आहेत किंवा जे तिथले अभ्यासक आहेत त्यांनी त्या गिर गाई तशा मांडल्या नाही का. आमच्या गाईमध्ये हे आहे, आमच्या गाईमध्ये असं एवढी दूध देऊ शकते, त्यांनी रिझल्ट दाखवले, ते लोक आले त्यांनी घेऊन गेले. आपण जर आता मी सांगताना मी म्हणजे पूर्ण भारतातल्या पूर्ण गायींविषयी जितक्या काही भारतीय गोवंश आहे त्या सगळ्यांविषयी मांडत असतो, पण आपल्या खिलाराविषयी जास्त प्रेम असल्यामुळे जरा त्याच्याबद्दल आपला अभ्यास पण थोडा जास्त असल्यामुळे ते होऊन जातं. तर त्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन इतका भारी आहे आपल्या सगळ्याच गायींबद्दल. भारतीय गोवंश म्हटलं की त्यांचं म्हणजे अट्रॅक्शन फार आहे. आता आपली लोक तिकडनं याची पण जर्शी घेऊन आली, पण आता अशी अवस्था आहे ती लोक आपल्याकडे आता अक्षरशः मला खिलार सुद्धा बऱ्याच लोकांनी मागितले पण आपण ते नाही म्हणजे नाही दिल्या. पण कसं होतं त्या लोकांचं तुम्ही सांगा ती किंमत देतो आणि आम्हाला गोवंश द्या तुमचा. बांगलादेशला काही खिलार नेलेले आहेत नाही का, ह्या कसं झालं काय झालं माहित नाही आम्हाला, पण जवळ असल्यामुळे वगैरे झालं असेल नेला. पण काय सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बाहेरच्या देशामध्ये त्यांचा गोवंशाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सगळ्यात जास्त तर स्लॉटर हाऊस त्यांचं सगळ्यात मुख्य. आता काही देश असे की जे म्हणजे मीट इंडस्ट्रीसाठी फार प्रसिद्ध आहेत.
आणि भारतीय गोवंशाच्या मध्ये असलेलं एक बाहेर तुम्ही जर त्याच्यामध्ये बघितलं त्या इंडस्ट्रीमध्ये तर भारतीय गोवंशाला जास्त मागणी आहे. त्यामुळं आपला जे गोवंश आहे आपल्या इथंच वाजवा आणि आपल्या इथंच गाजवा. बाहेर जे काय आहे जे म्हणजे ह्याच्या व्हिडिओ तर मी एक सांगू म्हणजे इच्छा होती असं सांगायचं की बाहेरची लोक तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील वगैरे ह्या त्या गोष्टी. गिर नेला तर गिरचं जर तुम्ही बघितलं किंवा अगदी जुनं जर सांगायचं म्हटलं तर ब्राह्मणी आता आपल्या भारतामध्ये राहिली नाही, पण तिथं त्यांनी जपून ठेवली. त्यांनी पूर्ण सगळ्या कटिंगला जाता गाई. आपल्या गाई आपण मग हिथं फक्त उत्पादकता न बघता हिथं माणसाने भावनिक आणि धार्मिक व्हावं नाही का, आपण तिला आई म्हणतो. त्यामुळं कसं होतं आपल्या जे गोवंश आहे ते इथंच राहावा, आपली आई आपणच जपावी, आपणच सांभाळावी. बाहेरची लोक कितीही काही जरी म्हटले तरी त्यांचं आपल्या लोकांनी इतकं भावनिक लोक कोणीच असू शकत नाही. मुळात इव्हन आपण बाहेरच्या राज्यातलं सुद्धा जर मी बघितलं तर महाराष्ट्रात इतकी भावनिक लोक कुठेच नाही आहेत नाही का. बाहेरची लोक इतकी भावनिक नाही आहेत गायींच्या बद्दल. महाराष्ट्रामध्ये फार भारी उत्तम पद्धतीनं गोवंश सांभाळला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय संदेश देताल की आता काय होतंय, शेतकरी वर्ग तसा शक्यतो आपली गायी कुठं कत्तलखान्याला देत नाही, बरोबर, परंतु काही ठिकाणी होतंय असं किंवा घडतंय, अशा शेतकरी बांधवांसाठी काय सांगताल तुम्ही? मुळात कसं आहे, आपण जो हा विषयच पहिल्यांदा घेतलाय, गायींची उत्पादकता वाढवा, गायी विकल्या जाणार नाहीत. तुमची गाय 10 लिटर दूध द्यायला लागली आणि जर तुमच्या दुधाला 150 रुपये लिटर भाव येत असेल, दिवसाच 10 लिटर म्हणजे 1,500 रुपये झाले. 1,500 रुपये तुम्हाला कोण विकल सांगा गाय नाही का. जर दिवसाला 1,500 रुपये मिळवून देणारी गाय गोमूत्र 30 रुपये लिटरनं 2 लिटर जरी पकडलं नाही का, तिचं दिवसाचा मेंटेनन्स होऊन जातो गोमूत्रात आणि शेणात. मी तेच सांगतोय, उत्पादकता वाढली, गाय कटिंगला जात नाही, तुम्हाला भाकड गाय सुद्धा पळवायला परवडते. पण प्रॉपर आपल्याकडे हे पाहिजे. शेतकऱ्यांना आता सांगायचं म्हटलं तर हे सांगितलं जाईल की शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा आपण जे मोठ्या प्रमाणात जे गोवंश सांभाळणारे लोक आहेत त्यांना मी महत्वाचं सांगेन की तुम्ही फक्त प्रदर्शन किंवा शर्यत ह्या गोष्टींकडे फोकस न करता तुम्ही दूध वगैरे ह्या गोष्टींकडे पण जरा उत्पादकता अजून कशी वाढवतील ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. किंवा जे ब्लड लाईन वगैरे ह्या गोष्टी तुम्ही जे डोक्यावर घेऊन बसलाय, म्हणजे पूर्वीच्या अभ्यासामध्ये आपल्या देशी गाई जास्त दूध देत होती. माझ्याकडे खिलारचे पुरावे आहेत तसे. खिलार 10-12 लिटर पूर्वीच्या, म्हणजे अगदी आता ही रिसेंट 20-25 वर्षापूर्वीचे सुद्धा पुरावे आहेत नाही का. खिलार गाई जास्त दूध देत होती. हे कशामुळे कमी झाले, हे जे सांगितलं इंटरब्रिडिंग परत इन्सिमिनेशन आलं, ह्या गोष्टी ज्या काय बरं इंटरब्रिडिंग इनब्रिडिंग इन्सिमिनेशन त्यामुळं पूर्ण वाट लागून गेलेली नाही का. त्यामुळं गाई देऊ शकते, गाई तितकी ॲबिलिटी आहे. त्यामुळं जर आपण उत्पादकता वाढवली, ही काम कोणाचं आहे, ब्रीडर लोक आहेत यांची ओळख आहेत. फक्त तुम्ही एकाच क्रायटेरियाची ओळख ठेवू नका, 2-3 क्रायटेरियाची ओळख घ्या. तुम्ही एक जबाबदारी म्हणून घ्या. आपली जर खिलार किंवा तुम्ही सोशल मीडियावाले नाही का, सगळ्या चॅनेलवाल्यांनी एक जबाबदारी म्हणून घेतलं पाहिजे की आपल्याकडून त्या गायीविषयी काहीतर बॅड मेसेज जाऊ नये आणि तिची उत्पादकता कशी वाढवता येईल आहे की नाही. मग उत्पादकता वाढली की मुळात उत्पादकता वाढली की परत तिकडे जाण्याचा विषयच येत नाही. आणि असं आहे की खोंडाची उत्पादकता तितक्या प्रमाणात वाढलेली आहे नाही का. प्रदर्शन असतील किंवा तुमची शर्यत आहे, शर्यतीला शेती क्षेत्रामध्ये बैल वापरली जावीत म्हणजे अजून एक 50 वर्षानंतर ट्रॅक्टर पूर्ण बंद होतात. आणि हे ठरलेलं आहे. आता पूर्वीच्या दिवसाकडे आपल्याला परत जावं लागतं, 100% पूर्वीच्या दिवसांकडे परत जावं लागतंय. कारण आता फॉरेन कंट्रीजमध्ये व्हायला लागले तसं. मी नेपाळला होतो, नेपाळला काही प्रमाणात त्या लोकांनी बऱ्यापैकी रिप्लेस झालं होतं. तर त्यांनी आता तिकडं डोंगर चढ उताराचे रान असल्यामुळे थोडं जास्त झालं, लवकर इम्पॅक्ट झाला. पण आपल्याकडे पण तेच होणार. पण जास्त लांब नाही सांगत, पंजाबमध्ये आता लोक पंजाबमध्ये इतका मोठा त्यांना तोटा झालाय म्हणजे रासायनिक खतांचा असेल, हरित क्रांतीचा ते म्हणतो ना आपण व्हाईट नाही का, म्हणजे रिव्हॉल्युशन वगैरे काय तर. पण त्याच्या पाठीमागे असलेलं जे काय आहे त्या गोष्टी माहित नाही ना. मग हे ट्रॅक्टर रिप्लेस होतील आणि शेवटी देशी गायीशिवाय पर्याय नाही. तुम्हाला शेती करायची असू दे, तुमचा धर्म टिकून ठेवायचा, तुमची संस्कृती वाचवायची असू दे, नाही देशी गाय शिवाय तुम्हाला किंवा इव्हन तुम्हाला काही अन्न खायचं असेल. आणि एक गाय, मी तेच सांगत असतो प्रत्येक ठिकाणी, गाय वाचली तर शेती वाचल, संस्कृती वाचल, धर्म वाचल, परंपरा वाचतील, देश वाचल पर्यायानं. तर ह्या गोष्टी वाचल्याशिवाय काय पर्याय नाही. आता साधारणतः आपलं वय किती? माझं वय 25 वर्ष आहे. 25 वर्षामध्ये आपण एवढ्या देशामध्ये फिरला, गायीसाठी एवढं कार्य केलं, थोडं आपल्याबद्दल सांगा की आपण काय शिक्षण घेतलं किंवा या क्षेत्राकडे कसं वळला. हे तर आपण सुरुवातीला विचारायचं पाहिजे होतं, परंतु व्हिडिओच्या शेवटमध्ये विचारतोय. तर माझे आजोबा आयुर्वेदिक डॉक्टर होते. माझं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे. मी इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग करत असताना माझ्या आजोबांनी एक वाक्य असं होतं त्यांचं की आमचं गाव थोडंसं नदीपासून लांब आहे, डोंगराच्या पायथ्याला आहे. तिथं एक म्हणजे काही काळांपूर्वी या आजोबांच्या काळामध्ये तिथं फक्त एक सिजनेबल पीक असायचं, तेवढंच पावसाळ्यात पीक घ्यायचं, त्याच्यानंतर काही पीक नाही. आणि सुका चारा पाणी कमी होतं. तर त्यावेळी पूर्ण आमच्याकडे खिलार गायी होत्या. तर आजोबा आयुर्वेदिक डॉक्टर किंवा उपचार वगैरे करत असल्यामुळे त्यांना गायींचे फायदे वगैरे माहित होते. मग त्यांनी एक मला असं वाक्य बोललं होतं की बाबा, ज्यावेळी आपल्यावर गरज होती त्यावेळी ह्या गायीने आपल्याला वाचवलेले, आता त्यांच्यावर गरज आहे, बघतो तू काय होतंय.
तर तुला किंवा त्याच्यासाठी काही करता येत असेल तर बघ. हे एक वाक्य होतं, त्याच्यासाठी मी थोडं क्युरियस झालो आणि गायींमध्ये म्हणजे जुन्या पिढीचाच हा संदेश आहे आणि तुम्ही तो पुढे चालवताय. काय होतंय बघितलं, थोडं आध्यात्मिक बॅकग्राऊंड मला असल्यामुळं मी थोडं आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघत गेलो आणि इकडं माझं एज्युकेशन प्रॉपर सायन्स वगैरे ह्या साईडनी झाले असल्यामुळे मी सायंटिफिकली पण बघत गेलो. त्यात मला बऱ्याच लोकांनी चांगलं पण म्हटलं, बऱ्याच लोकांनी साथ पण दिली आणि बऱ्याच लोकांनी म्हणजे वाईटही बोललं. अजूनही माझ्याबद्दल बरेच लोक बोलतात नाही का. आज बऱ्याच आम्हाला समजलं की बऱ्याच ब्लड लाईनची वळू, या वळूचे संपूर्ण आपल्याकडे म्हणजे हे कसं आहे, ह्या गोष्टी जर ठेवल्या आपण, आणि मी मुळात सत्यवादी माणूस आहे. जे खरं आहे, जे तुमच्या म्हणजे तोंडावर बोलू शकतो तेच मी माघारी बोलतो आणि जे खरं आहे तेच मी तोंडावर पण बोलतो. त्यामुळे लोकांना वाईट वाटतं. आता एक सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे की संशोधन आता किंवा प्रदर्शन चाललेत, प्रदर्शनात नक्की काय बघितलं जावं. आजकाल आता मी उघडपणे बोलतो, काही लोकांना मला बोलले तरी चालतील. एक डॉक्टर आहेत, डॉक्टर का जर्शीवर रिसर्च करणारे, ते खिलारच्या प्रदर्शनात नंबर ठरवले जातात किंवा खिलारच्या प्रदर्शनात ते नंबर देत असतात किंवा हेच हे वासरू बसलं ते वासरू बसलं असं सांगितलं जाते. पण नक्की काय बघावं खिलार प्रदर्शनात, काय बघावं. मुळात महत्वाचा विषय हा म्हणजे फार मोठा मुद्दा आहे. हा आपण थोडक्यात उरत घेऊया. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की खिलार प्रदर्शनामध्ये नंबर काढायला जी लोक आहेत, क्रमांक काढायला जी लोक आहेत, त्यांना किती कळतं, हा सगळ्यात प्राथमिक मुद्दा आहे. खिलार बद्दल किती कळतं. गिरमध्ये किंवा घोड्यांमध्ये किंवा जर्शीमध्ये किंवा इतर कुत्र्यांमध्ये हे ते नंबर काढणारे लोक जर तुम्ही खिलारचं परीक्षण करायला आला तर ही मूर्खपणाचं लक्षण आहे, बरोबर. तर प्रॉपर खिलारमध्ये नॉलेज असणारी माणसं किती आहेत तुमच्याकडं, त्या माणसांना किती कळतं. आणि त्यानंतर तुमच्या दुसरा मुद्दा येतो की तुम्ही निकष काय लावलेत. खिलारचं तुम्ही आता खिलारचा जर नंबर काढत आहे, तुम्ही काजळीला, कोशाला, गाजरीला समान निकष लावले तर ते चुकीचं आहे ना. तुम्ही बैलाला आणि गाईला समान निकष लावले तर चुकीचं आहे. दोन दातीमध्ये आदतमध्ये निकष वेगळे, पण आपल्याकडे निकषच नाही आहेत. मला जर वाटलं हा कोण चांगला आहे तर उद्या दुसरा कोणतरी येतो त्याला ते पटत नाही. मला वाटलं आज कोणाला तर वाटलं ही गाय चांगली आहे, उद्या दुसरा कोणतरी येतो तो म्हणतो हिला असंच आहे, हिला तसंच आहे, नाही का. हे जे निकष आहेत तुम्ही आता बघताय प्रत्येक प्रदर्शनामध्ये वेगळा ओढ येतो. एका प्रदर्शनामध्ये चॅम्पियन झालेला दुसऱ्या प्रदर्शनामध्ये कुठं थांबत नाही, बरोबर आहे ना. ह्याला काहीतरी एक कुठं तर एक निकष असतो जो परफेक्ट निकष आहे, जो प्रॉपर. मी तेच सांग म्हणजे बऱ्याच लोकांना, जे लोक मला प्रदर्शनाबद्दल विचारतात त्या सगळ्या लोकांना मी हेच सांगतो की तुम्ही म्हणजे एक डॉक्टर लोक म्हणजे सायंटिफिक स्टडी करणारा माणूस, प्रॉपर खिलारवरती नॉलेज असणारा माणूस आणि एक सामान्य खिलार पालक, अशी लोक बनवून तुम्ही एक टीम बनवा, त्यांचे ओपिनियन घ्या, त्यातून तुम्ही निकष काढा की काय निकष असले पाहिजे. जुनी जाणती घ्या, नवीन सायंटिफिक अभ्यास करणारी पण लोक घ्या, त्यांच्यातून एक निकष काढा आणि त्या निकषानुसार तुम्ही करा ना प्रदर्शन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे, आता पार्सिलिटी ह्या त्या गोष्टीबद्दल मी बोलणार नाही, पण तुम्ही जे गुण क्रमांक किंवा काय काढलेले ते तुम्ही सरळ गुणपत्रिका लोकांना दाखवून द्या की असा आहे, विषय इथं संपतो, नाही का. ह्याच्या पुढे मग काहीच राहत नाही. आता ह्याच्यामध्ये पण कसं आहे, कोणत्या गोष्टी ह्याच्यात पकडायच्या, कोणत्या नाही पकडायच्या, कोणता क्रायटेरिया काय. मुळात आपल्या इथं लोकांना आता 2-3 जे काय प्रकार आहेत उपजातींचे, त्या उपजातींबद्दलच प्रॉपर नॉलेज नाही किंवा कुठल्याला काय क्रायटेरिया असावं हेच नॉलेज नाही. त्यामुळं काय उपयोग नाही ना. आता कोणी सांगते किंवा परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आपण बोललो, नाही का, तर फक्त त्याच गोष्टीचा बेस पकडून आपण खिलार वाढवू शकत नाही. ते लिमिटेड राहू शकतं. एक जण म्हटलं की मला हा बैल म्हणजे हे वंशावळ एकदम टॉपचे, पण कसं होतं त्याच्यामध्ये सायंटिफिक पण गोष्टी काहीतरी बघायला लागतात, नाही, जेणेकरून आपल्याला जर खिलार वाढवायचे तर मग ह्या गोष्टीशिवाय पर्याय नाही. तुम्ही जर सायन्सला डावलून बसलात किंवा फक्त परंपरांना म्हणजे जे जुन्या चालीरीती परंपरा त्या पण डावलून बसलात, दोन्ही पण नाही, यांचा दोन्हीचा कुठेतरी सुवर्णमध्ये काढायला पाहिजे. आता भावरा चुकून नाही म्हणतात लोक, भावऱ्यांना काय ड्रॉबॅक आहे कोणाला माहिती आहे का आजपर्यंत. हे रिसर्च करायला लागते ना. आता हे आम्ही बघितले एवढं सगळं जे काय भावरा का चुकून पाहिजे, तो कुठल्या बैलाला चालेल कुठल्या बैलाला नाही चालेल, तुमची गळवण जास्त असावी कमी असावी कुणाला माहिती, नाही का. ह्या जर गोष्टी तुम्ही प्रॉपर निकष काढले आणि प्रदर्शनाला जर घेतली, प्रदर्शनात पण तुम्ही आता काही ठिकाणी होतं मिल्क लाईनच्या गायींचं प्रदर्शन वेगळं होतं आणि मग देखण्या गायींचं काय असेल ते म्हणजे क्रायटेरिया वाईज हे क्रायटेरिया केले पाहिजेत. त्याच्यावर जर प्रदर्शन घेतलं आणि प्रदर्शनाचे जर निकाल तुम्ही जर लोकांना दाखवून केलं तर मग तिथं उरतच नाही. सगळ्यात महत्वाचा माणूस असतो म्हणजे महत्वाचा मुद्दा असतो नंबर काढणाऱ्या माणसावर असणारा म्हणजे स्पर्धकांचा विश्वास. त्या लोकांना माहित असलं हे काय म्हणजे ह्याच्याकडे काय आहे तर लोक प्रश्न सुद्धा उपस्थित करत नाहीत. कारण तितकं आपण हे करताना म्हणजे तितकं आपलं नॉलेज जर लोकांना दिसलं तर त्याच्या पुढे म्हणजे काय आपल्याला सांगायची गरज येत नाही. मी आजपर्यंत खूप सारी लोक माझ्याकडे आली म्हणजे माझ्याबद्दल मी हे नाही म्हणत, पण खूप सारी लोक माझ्याकडे आलीत इव्हन कॅमेरा म्हणजे तुमचे सोशल मीडियावाले, पण मी आज कुठल्याच आजपर्यंत कोणत्याही चॅनेलवाल्याला मी मुलाखत दिली नाही, नाही का. पण मला दिवसात कमीत कमी आता ह्यांना माहितच आहे
दिवसभर माझा फोन कधीच म्हणजे तुम्ही फोन केला आणि बिझी नाही, क्वचितच माझा मी फ्री राहतो, नाहीतर कंटिन्यू मला या खेळा संदर्भात फोन चालू असतात नाही का. लोकांना काहीतरी कळतं म्हणून म्हणजे वाटतं म्हणून लोक करतात. मग प्रदर्शनात तुम्ही जर असंच केलं की तुमच्याकडून म्हणजे जे प्रॉपर नॉलेजेबल माणसं आहेत, काय होते म्हणजे काही लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी असतात, काही लोक किंवा मग लोकांनाच माहित नसतं की कुणाला अजून प्रॉपर नॉलेज आहे कुणाला काय. तर त्यामुळे ह्या गोष्टी जोपर्यंत मी कुणाला वाईट म्हणतो ह्यातली गोष्ट नाही, ह्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे लोकांनी, शेतकऱ्यांनी सुद्धा किंवा जे काय किल्लार मधले जाणकार लोक आहेत त्यांनी नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करायला पाहिजेत. आता मला जरी वाटलं काय तर एखाद्या माणसाकडून मला काहीतरी शिकायला भेटते, मी बिंदास त्यांच्याकडनं विचारून घेतो नाही का. त्याच्यावर तुम्ही स्टडी करा, प्रॉपर स्टडी असून तुम्ही बोलणं. आता जितका स्टडी असणारा माणूस कॉन्फिडेंटली बोलू शकतो त्या गोष्टी. आता मी सांगितलं हे भावरा चुकलाय, हे जर मी मला माहितीच नसतं तर मी बोललो असतो का नाही का. म्हणजे भावरा चुकलेल्या ओळूचं काय कारण, त्याच्या पाठीमागं कारण काय, किंवा तुम्ही म्हणता गळवण जास्त असते गळवण कमी असते तर त्याच्या पाठीमागं कारण काय, किंवा त्याचं ड्रॉबॅक काय, त्याचं फायदा काय, या गोष्टी जर मला माहित नसते मी इतकं कॉन्फिडेंटली आज तुमच्या पुढे बोलू शकलो नसतो. आज मी 11 देशांच्या समोर 11 देशातल्या रिसर्चर आहेत सगळे, त्यांच्या पुढे मी एवढं कॉन्फिडेंटली आपली खिल्लार गोवंश घेऊन जातोय. त्याच्यात काहीतरी आहे ना, आणि ती लोक मान्य करतात हिला नाही का. दुसऱ्या आपल्या भारतीय गोवंशापेक्षा हिच्याकडे बघण्याची जी दृष्टिकोन आहे, माझ्याकडनं फोटो वगैरे मागून घेणार किती तर. इव्हन आता अगदी तुम्हाला सांगायचं भारतातलं जरी सांगायचं म्हटलं तरी राजस्थानचे माझे बरेच मित्र आहेत तिकडचे, ते लोक सुद्धा मला डेली फोन करणार, डेली रोज एक फोटो मागून घेणारे लोक आहेत नाही का. म्हणजे रिसर्चर आहेत की बाबा तुमची काही दिसायला पण देखणी असं आहे तसं तिच्यात काम करा. त्या लोकांच्या अपेक्षा आहेत की आम्ही नेतो आम्ही काम करतो. पण मग आपल्या लोकांकडे हे झालं, मग त्यातून कसं होतं, मग सेम हे म्हणजे जे काय आपण प्रश्न चालला होता, म्हणजे त्या लोकांना जे काय असं प्रॉपर नॉलेजेबल जे नॉलेज गेन केलं, आणि त्यावेळी आपण ज्यावेळी हे करतो जगासमोर ते मांडायला जातो त्यावेळी ते अगदी म्हणजे इम्प्रेसिव्ह होऊन जातं आणि लोक आपल्याला मान्य पण करतात. त्याच्यासाठी फार काय करायची गरज नसते. तुमच्या निकालावर लोक शंका घेतात, तिथंच आपण समजून जायचं आपलं काय आहे. आणि राजूभाई दीक्षितांसारख्या लोकांना सुद्धा, राजूभाई दीक्षित म्हणजे त्यांची ते खूप उंची माणूस आहे, खूप जास्त उंचीचे लोक आहेत. त्यांनी म्हणजे गायींसाठी जे काही स्वप्न बघितलं होतं, परवा दिवशी माझी एक पोस्ट कोणीतरी शेअर केली होती आणि त्या पोस्टवर एक कमेंट होती की राजीव दीक्षितांसारखं म्हणजे राजीव दीक्षितांचं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा वासा तुम्ही म्हणजे तुमच्यात आम्हाला राजीव दीक्षित दिसले अशा स्वरूपामध्ये. हे एक कॉम्प्लिमेंट मी म्हणजे पॉझिटिव्हली घेतो, फार पॉझिटिव्हली घेतो, कारण तो माणूस फार म्हणजे सगळ्याच गोपालकांना माहिती आहे त्यांच्या इतकं कोणी होऊ शकत नाही आणि त्यांच्या इतकं कोणी हेच करू शकत नाही. पण आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर थोडंफार चाललं पाहिजे आणि त्यांनी सोपं करून ठेवलेल्या आहेत गोष्टी. आपल्याला थोडंफार प्रयत्न करायचा आहे. मग आपले खिलारचं म्हणजे नाव आता बाकी बाहेर न्यायचा प्रयत्न आम्ही करतो. तुम्ही त्यात चांगलं ब्रीडिंग आपली तर अजून कसं वाढवायचं काय करायचं ह्या गोष्टी जर बघितलं फार मोठं काम आहे. मंडळी बघा, आपण महाराष्ट्रामध्ये अनेक मुलाखती घेतल्या. एक मुलाखत नाही, आपला देश धर्म आपली संस्कृती आपला देशी गोवंश टिकावा. एक 25 वर्षाचा तरुण म्हणता येणार नाही, एक 80 वर्षाच्या व्यक्तीला जेवढं नॉलेज नाही असा एक तरुण. आणि सर्वात महत्वाचं की यांच्याकडून जी माहिती आपल्याला मिळाली टेक्निकली असू द्या किंवा सगळ्या संस्कृतीची रिलेटेड आणि देशी गायीशी रिलेटेड, आज इतक्या देशामध्ये जाऊन त्यांना रिसर्च करण्याचं काम चालू आहे. अजून जवळजवळ 2 तास चालेल, 4 तास चालेल, दिवसभर चालेल एवढं नॉलेज त्यांच्याकडे. एक थोडस नॉलेज आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आज 25 वर्षाचा मुलं आता सध्या स्थितीला कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि हा एक आपल्या समोर अनिकेत केसरे दादा आपल्या बरोबर आहेत. यांनी आपल्या देशी गाई जगाच्या पाठीवरती कशी आहे, देशी गाई किती म्हणजे देशी गाईचं किती गुण आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक तरुण वर्गाला आपल्या देशी गोवंशात एक शेवटचा संदेश द्या की बाबा का सांभाळली पाहिजे देशी गाय. शेवटचे थोडक्यात 2 शब्दात सांगा. मुळात कसं आहे, मी सुरुवातीला आपल्या व्हिडिओचा तोच विषय घेतला की धार्मिकता भावनिकता ह्या गोष्टी आहेतच, आपण उत्पादकता म्हणून पण त्याच्याकडे बघूया. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपली एक स्पेसिस आहे, एक जात आहे, ही जाती कुठेतरी वाचल्या पाहिजेत. मी मुळात जिथं जाईल तिथं त्या लोकांना सांगतो की तुमच्या नेटिव्ह जी ब्रीड आहे नाही का, तर नाशिक साईडला गेला तर मी तिकडचे पण माझे भरपूर लोक मित्र आहेत त्यांना सांगतो तुम्ही तुमची डांगी जी गाय आहे ती वाचवा, आपल्या इकडची गाय आहे ती आपण वाचवा. कारण कसं होतं, आता मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 300च्या आसपास आपल्या गोवंश होते, ते आता फक्त 30च्या आसपास काहीतरी आहेत. तर ह्या जे संपलेलं गोवंश आहे आपला, एक एक गोवंश म्हणजे एक एक जात म्हणजे सोने नाही का, ह्याच्या पुढे काहीच होऊ शकत नाही. आणि हे जर जपलं तर म्हणजे त्याच गोष्टी येतात की गाई वाचली तर सगळं वाचलं, तर गाई नाही वाचली तर मग कशातच काही नाही. आता कसं होतं,
आपल्या गायी म्हणजे आपण लोक ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो. मी पण जॉब करतो, चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतो, मला पॅकेज म्हणजे ठीकठाक आहे सगळं, तरी पण मी ह्यातनं कुठं तर एक आवड म्हणा किंवा हे माझं याच्यातून काही उत्पादन नाही, तरी पण मी म्हणजे माझं ऑफिसचं टाइम जर 5-7 तासापुरतं लिमिटेड असेल तर तिथनं पुढचं बाकी सगळा वेळ माझा गायींसाठी असतो. आता हे सगळ्यांना माहितच आहे. तर कसं राहतं, प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी जमतील असं नाही. किमान आपण एक अवेअरनेस तरी केला पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा गायींचे फायदे काय आहेत, किंवा थोडाफार स्टडी किमान नॉलेज आपल्याला असलं पाहिजे की गायींपासून उत्पादकता काय आहे, गायींचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय होतात नाही का, आपल्या लोकांवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहेत. आणि दुसऱ्या गायी सांभाळण्यापेक्षा आपली नेटिव्ह ब्रीड आहे आपली वाढली पाहिजे, आपली एक भावनिकता पण असते आणि तिचे फायदे पण आहेत. जे आपण व्हिडिओमध्ये जे काही सगळं सांगितलं ते फायदे जर आपण लोकांपर्यंत फक्त पोहोचवत गेलो तरी बास होतं. आणि असं होतं की आरोग्याचा फायदा सुद्धा भरपूर आहे ह्याच्यापासून. ब्लड प्रेशर, शुगर म्हणजे ते सांगेल तितकं कमी नाही का. ह्याच्यावरती म्हणजे एका गोष्टीवर सेशन ठेवलं तरी 4-4 तास चालेल ते. तर त्यामुळं हे म्हणजे हिच्याबद्दल कसं आहे, लोकांनी थोडंसं जागरूकता जरी हे केलं तरी भरपूर मोठं होऊ शकतं. आता वाढतोय म्हणजे स्पीडनं संख्या वाढायला लागली, पण अजून सुद्धा प्रॉपर जे स्टडी करून प्रॉपर नॉलेज करून आता आपण एवढं आपल्याकडे संख्या दिसते, पण तरी सुद्धा ह्यात प्युअर खिलार किती आहेत, अगदी बोटावर मोजणे प्युअर खिलार ब्रीड आहे. आणि हे जर प्रॉपर नॉलेज असल्याशिवाय लोकांना समजत. त्यामुळे किमान तरुण जी लोक जी शिकलेली आहेत त्यांनी त्यातलं अजून काय म्हणजे शिकता येईल का, लोकांसमोर मांडता येईल का, हे केलं तर सांभाळणारी जी शेतकरी लोक आहेत ते बॅकफुटवर तयार आहेत नाही का. त्यांना आपण फक्त सांगायचंय. तर गिर तिकडच्या लोकांनी सांगितलं गिर कशी आहे, पटवून दिलं. आपली लोक म्हणजे खोळ्यासारखी ती गिरच्या पाठीमागे लागली. आपल्या महाराष्ट्रामध्ये आता जर बघितलं खिलारपेक्षा गिरची संख्या जास्त होती, या वर्षभरामध्ये कमी झाली आता. पण हेच जर आपल्या गोवंशाबद्दल आपण अभ्यास केला, आपण सांगितलं लोकांना, तर मग लोक अजून अवेअर होतील. सांभाळणारी तिथंच आहेत नाही का. त्याच्यामध्ये मग परत दूध वगैरे हे वाढवून त्यांना कसं मार्केट तयार होईल, ह्या गोष्टी जर बघितल्या तर अजून चांगले दिवस येतील. आणि हेच सांगणार राहील तरुण पिढी म्हणजे जे काय यंगस्टर्स आहेत किंवा शिक्षित लोक आहेत त्यांनी त्याच्यावरती अभ्यास करावा. त्यांना कुणालाही कधी काय प्रॉब्लेम असेल, माझा फोन नंबर माझ्या ह्याच्यावरती असतो, तुम्हाला पण मी सांगून देतो. किंवा फेसबुकला अकाउंट, त्याच्यावरती भरपूर साऱ्या पोस्ट आहेत, तिथे तुम्ही वाचू शकता. आणि येत्या काही दिवसांमध्ये बाकी पुढचे पण नियोजन आहेत, जे म्हणजे आपले खिलारबद्दल अधिकाधिक सोयीस्कर लोकांना कशी माहिती देता येईल किंवा काय. तर ह्या गोष्टीतून आम्ही सध्या म्हणजे कंटिन्यू आहेच आहे ह्या फ्लो मध्ये, आम्ही याच्यातून कुठंच जात नाही. पण मग लोक तसं प्रश्न आला, प्रत्येकानं असा चालवला पाहिजे. एक आजोबांना तुमचा पुढे फक्त विचार व्यक्त केला. मित्रांनो, एक आजोबांना विचार व्यक्त केला की जी पहिली संस्कृती होती ही आपली जपली पाहिजे. आजोबांची तळमळ होती आणि ह्या आजोबांची तळमळ यांना पुढे चालवली. आणि आज बघू शकता एवढं मोठं नॉलेज तुम्हाला मिळालं. एक मलाही यातील 50% नॉलेज होतं, हे संपूर्ण 100% झालं. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर हे नॉलेज पसरलं जाईल. आपल्याला आपण पाठीमागे मुलाखत घेतली होती, वाईचे आबेपुरी गावामध्येच आपण आलेलो, या देशी गायींची मुलाखत घेतलेली. आपल्या बरोबर आहेत विनोद मांढरे. अतिशय कष्टातून आणि त्यांना सुद्धा सरकारी शासकीय जॉब सोडून नवरा बायकोंनी या देशी गायी पाळल्यात, देशी गायीवरती काम करतात. यांच्या माध्यमातून आज दादांची आपल्याला मुलाखत घेता आली. एक माझं भाग्य समजतो की अशा व्यक्तीची मुलाखत माझ्या चॅनेलवरती आपण नेहमीच म्हणत असतो निसर्गाची आवाज सर्वसामान्यांचा. तर हा सर्वसामान्यांचा आवाज अखंड भारतभर पसरल यासाठी आपण मदत करायची, हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आपण आणखीनही काही दिवसानंतर परत दादांची आपण एक छानशी मुलाखत घेऊया. फक्त जे या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला काय वाटले, आपली प्रतिक्रिया बघा. त्यांना सांगितलं देशी गोवंश वाचला तर आपण येणारी पिढी वाचणार आहे मित्रांनो, आपली मुलं बाळ वाचणार आहे, नाहीतर येणारा काळ अंधकारात जाणार आहे. त्यासाठी देशी गाय वाचली पाहिजे. देशी गाई वाचवा मित्रांनो. जय हिंद, जय जवान, जय किसान.